ओके. गुड मॉर्निंग. GS सामान्य ज्ञान या सिलेबसमध्ये आपल्या परीक्षेमध्ये हे पुढचे 11 टॉपिक इन्क्लूड केले आहे. चालू घडामोडी, महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल, राज्यघटना, वारसा स्थळ, हेरिटेज साइट्स, पर्यावरण समस्या, एन्व्हायरमेंटल इश्यूज, अद्ययावत तंत्रज्ञान, अपडेटेड टेक्नॉलॉजी, महाराष्ट्राचे नागरीकरण, अर्बनायझेशन, पर्यटन, ऊर्जा संवर्धन, एनर्जी कन्झर्वेशन, हरित बांधकाम, घनकचरा व्यवस्थापन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट. हे टॉपिक समजून घेताना या 3 टॉपिककडे जर आपण पाहिलं तर हे 3 टॉपिक कोर टॉपिक आहेत. महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल आणि राज्यघटना, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. ओके. सो हे विषय समजून घेतल्यानंतर इथे मॅक्झिमम थेअरी प्लस फॅक्ट्स असं इन्क्लुजन होणार आहे आणि बाकी सगळे जे टॉपिक आहेत ते कनेक्टिंग टॉपिक आहे. फॉर एक्झाम्पल आपण इकडे पर्यावरणात महाराष्ट्राचा भूगोल आपण जेव्हा घेतो तेव्हा भूगोलाशी संदर्भात येतं पर्यावरणाच्या समस्या. पर्यावरणाच्या समस्यांच्या सोबत महाराष्ट्राचं नागरीकरण सुद्धा आपल्याला कनेक्ट करता येतं, कारण महाराष्ट्राच्या वाढत्या नागरीकरणामुळे काय पर्यावरण समस्या उद्भवल्या आहेत. त्यानंतर या पर्यावरण समस्येच्या सोबत येतं घनकचरा व्यवस्थापन. अर्थात अर्बनायझेशन जिथे येतं, नागरीकरण जिथे येतं, तिथे हा खूप महत्वाचा मुद्दा येतो की सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, हाऊ वी शुड मॅनेज अवर सॉलिड वेस्ट. ओके. त्यानंतर या 2 प्रॉब्लेम्सला सोल्युशन म्हणून आपल्याला इथे पाहू शकतो ऊर्जा संवर्धन आणि अद्ययावत तंत्रज्ञान यांच्या मदतीने किंवा ऊर्जा संवर्धनाच्या मदतीने आपण हे प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करू शकतो. फाईन. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल इतिहास जेव्हा आपण पाहतो त्यामध्ये आपण वारसा स्थळ, हेरिटेज साइट्स कुठले आहेत भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, हे कनेक्ट करू शकतो. त्यानंतर टुरिझम, ऑब्व्हियसली दीज आर कनेक्टिंग टॉपिक्स. जिथे वारसा स्थळ आहे तिथे टुरिझम अर्थात ऑब्व्हियस तो विषय कनेक्ट असणार आहे, पर्यटन तिथे जास्त असणार आहे. सो असा अभ्यास कनेक्ट. आता पहा जवळपास आपण काय केलंय, जवळपास आपण सगळे टॉपिक लिंक केले. आता इथे पहा महाराष्ट्राचा इतिहास जेव्हा आपण पाहतो, हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आपण जेव्हा पाहतो तेव्हा एन्शंट प्लस मिडिएवल मध्ययुगीन प्लस मॉडर्न आधुनिक. ठीक आहे. आणि मॉडर्न पर्यंत जेव्हा येतो तेव्हा येतं इंडिपेंडन्स आणि स्वातंत्र्यानंतर आपण नेमकं स्टार्टिंग कुठे दिसते, कॉन्स्टिट्यूशन कमिटीची स्थापना दिसते आणि कॉन्स्टिट्यूशन आपण तयार केलेली दिसते आणि तिथे ते टॉपिक आपला राज्यघटना कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. सो हे सगळे टॉपिक लिंक करून त्याचे थेअरीज प्लस फॅक्ट रिवाइज जर व्यवस्थित केले तर ओव्हरऑल GS लक्षात ठेवायला जास्त सोपा जातो. आणि अर्थात प्रत्येक टॉपिक आपण जरी वेगवेगळ्या शिकणार असो तरी पण at the end of that topic try to link that topic to the another topic. ओके. ह्या लिंकेजेसमुळे एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही स्वतः लिंक फॉर्म करता तेव्हा तुमच्या मेमरीमध्ये फिट व्हायला जास्त सोपं जातं आणि ते खूप जास्त काय म्हणतात त्याला इंटरेस्टिंग वाटतं आपल्या ब्रेनला. ओके. सो GS हा टॉपिक, यामधले बरेचसे टॉपिक तुम्हाला जर अनोळखी असतील किंवा शिकून खूप दिवस झाले असतील तरी सुद्धा त्याचा न्यूनगंड किंवा एक प्रेज्युडाइज घेऊन इथे शिकायचं नाहीये. नव्याने शून्यापासून सुरुवात करूयात किंवा शून्यापासून त्या टॉपिककडे बघूयात अशा पद्धतीनेच ते शिका. फॉर एक्झाम्पल कोणाकोणाला इथे मला असं वाटतं मॅक्झिमम असं असतं की हिस्ट्रीचा खूप जास्त भीती असते कारण इथे असतात डेट्स. ओके. मॅप रिलेटेड जर कोणाला इश्यू असेल तर भूगोलाची भीती जास्त असते. ओके. आता जनरली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड असल्यामुळे बाकी टेक्नॉलॉजी रिलेटेड आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इझिली तुम्ही समजून घेऊ शकता. पण जे काही एक कन्व्हेन्शनल टॉपिक आहे त्या कन्व्हेन्शनल टॉपिकला समजून घेताना बाय स्क्रॅच पासून आपण समजून घेतोय, फ्रेशली समजून घेतोय, अशा पद्धतीने समजून घ्या. ते खूप लवकर तुम्हाला समजले जातील. ठीक आहे. त्यानंतर इथे जास्तीत जास्त GSचा तुम्ही अभ्यास करताना, नोट्स काढताना किंवा सेल्फ स्टडी करताना जास्तीत जास्त पिक्चर्सवर जास्तीत जास्त भर द्या.
कारण आपली ही जी पिक्टोरियल मेमरी असते ती पिक्टोरियल मेमरी ही खूप जास्त लॉंग टर्म साठी तुमच्या खूप कमी वेळामध्ये आणि लॉंग टर्म म्हणजे सस्टेनेबल असते. सो पिक्टोरियल मेमरी आपण या स्टार्ट करताना जेव्हा आपण सुरुवातीला आपण महाराष्ट्राचा भूगोल स्टार्ट करूयात, त्या भूगोलामध्ये आपण मॅप्सचा पुरेपूर वापर करून ऑलमोस्ट एव्हरी स्लाइड मध्ये आपण मॅप इन्क्लूड करून त्याद्वारे आपण शिकूयात, म्हणजे जास्तीत जास्त लक्षात राहतं. ठीक आहे. नंतर भूगोल कसा लक्षात ठेवायचा हे इन बिटवीन आपण सांगूच. ठीक आहे. सो नोट्स ड्रॉ करताना पिक्टोरियल मेमरी कशी यूज करायची, नोट्स ड्रॉ करताना शॉर्ट फॉर्म पॉइंट वाईज ट्राय टू इन्क्लूड द मोर अँड मोर पिक्चर्स लाईक ट्री डायग्राम, त्यानंतर फॅमिली ट्री, देन पाय चार्ट, अशा पद्धतीने थोडं पिक्टोरियल फॉर्मॅट किंवा तुम्हाला इनोव्हेटिव्ह अजून कुठल्या चांगल्या पद्धतीने येईल अशा पद्धतीने तिथे इन्क्लूड करायचा प्रयत्न करा. जीएस हा खूप मोठा आहे, आपल्याला तो खूप कन्साईज फॉर्मॅटमध्ये खूप छोट्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला शिकायचा आहे. खूप मोठा असल्यामुळे त्याच्यामध्ये अनेक फॅक्ट्स आणि थेअरी असणार आहे, पण याला कन्साईज करा, त्याला पिक्टोरियल करा. नोट्स फॉर्म करताना किंवा अभ्यास करताना तशा पद्धतीने लक्षात ठेवा. आणि लिंकेज जे आपण पहिला मुद्दा आपण स्टार्टिंगला बोललो होतो, ट्राय टू एस्टॅब्लिश द लिंक बिटवीन ईच अँड एव्हरी टॉपिक अँड प्लस ईच अँड एव्हरी सब्जेक्ट. फाईन. सो आपण स्टार्ट करूया महाराष्ट्राचा भूगोल. महाराष्ट्राचा भूगोल जेव्हा येतं तेव्हा ऑब्वियस डिरेक्शन्स लक्षात ठेवा. डायरेक्शन्स लक्षात ठेवले तर तो मॅप जास्त सहजपणे लक्षात राहतो. ठीक आहे. महाराष्ट्राचा भूगोल शिकताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याची बेसिक माहिती आपल्याला पाहिजे. महाराष्ट्राचा नकाशा कसा आहे, महाराष्ट्राचा ओव्हरऑल नकाशामध्ये बघताना आजूबाजूला कुठली राज्य दिसत आहे, समुद्र किनारा कुठपर्यंत आहे लाभलेला, त्यानंतर इथे फॉर्मेशन कसं आहे, जिल्ह्यांचं फॉर्मेशन कसं आहे, एक ओव्हरऑल महाराष्ट्राचा मॅप सगळ्यांनी गो थ्रू करणं गरजेचं आहे. महाराष्ट्राचा भूगोल बघताना आता इथे आपण जर याचं डिव्हिजन केलं तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करायला लागणार आहे, महाराष्ट्राचा भूगोल बघताना इथे विभाग बघायला लागणार आहे. ठीक आहे. मे बी सगळ्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन माहिती असेल, त्याला म्हणतात प्रशासकीय विभाग. ठीक आहे. प्रशासनाच्या सोयींसाठी केलेले प्रशासकीय विभाग. ठीक आहे. त्यानंतर असतात प्राकृतिक विभाग, भूगोलाच्या रचनेनुसार जॉग्राफिकल कंडिशन्स नुसार नॅचरली पडलेले प्राकृतिक विभाग. त्यानंतर अर्थात कृषीच्या ऍग्रिकल्चरच्या सोयीनुसार कृषी विभाग असतात. त्यानंतर हवामान विभाग असतात. त्यानंतर मृदा विभाग असतात. मृदा प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी असते असे. सो आपण असं क्लासिफाईड करू शकतो विभागांमध्ये. आणि अर्थात प्रश्न सुद्धा याच्यावर येतात. आपण टॉपिक बाय टॉपिक हे कव्हर करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण प्रशासकीय विभाग बघूयात. ऍडमिनिस्ट्रेशनसाठी आपण काही विभाग पाडले आहे महाराष्ट्राचे. दिस इज द बेसिक डेटा, बेसिक इन्फॉर्मेशन. ही जवळपास सगळ्यांना ऑलमोस्ट मला असं वाटतं माहिती असेल, ही माहिती असावी. बेसिक डेटा, एरिया, देन डेन्सिटी, लेटेस्ट डेटा. अर्थात याच्यामध्ये परत आता पुढच्या ज्या स्लाइड्स येणार आहे रिलेटेड त्या लेटेस्ट डेटामध्ये लेटेस्ट असेल, त्याच्यामध्ये ऑब्व्हियसली सेन्सस 2011 चा डेटा लेटेस्ट डेटा आहे. नंबर ऑफ डिस्ट्रिक्ट 36, मेन रिव्हर्स, नॅशनल पार्क्स हे बघणार आहोत आपण. त्यानंतर नेबरिंग स्टेट. येस, नेबरिंग स्टेट्सवर बरेचदा प्रश्न विचारले जातात. स्टेट एनिमल, इंडियन जायंट स्क्विरल, येलो फुटेड ग्रीन पिजन बर्ड, ट्री मँगो, लॅजेस्ट्रोमिया म्हणजेच ताम्हण मराठीमध्ये म्हणतात, स्टेट फ्लॉवर. ओके. याच्यावर महत्वाचे प्रश्न असतात. 6 प्रशासकीय विभाग आहेत, एकूण 6 प्रशासकीय विभाग. सगळ्यात पहिले कोकण, त्यानंतर पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती
आणि नागपूर हे 6 प्रशासकीय विभाग प्रशासनाच्या दृष्टिकोनातून आपण विभाग पाडले आहे. आता पर्टिक्युलरली हे चौरस किलोमीटर जे दिसतं ते तुम्हाला 30,746, 57,264 चौरस किलोमीटर, याचा स्पेसिफिकली एक चढता क्रम, असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर हा लावणं गरजेचं आहे. प्रश्न कसे, आता ही जी काही स्लाइड तुमच्या डोळ्यासमोर येणार त्याच्यातून मला प्रश्न कशा पद्धतीने विचारले जाणार हाच विचार करायचा आहे. कारण हा मॅक्झिमम हा आहे, याच्यामध्ये ह्याच्या काही थेअरीपेक्षा फॅक्ट्स जास्त आहेत. जॉग्रफीमध्ये थेअरी फार कमी आहे, फॅक्ट्स मॅक्झिमम आहे. तरी आपल्या एक्झामसाठी फॅक्ट्सवर जास्त भर असणार आहे. त्यामुळे चढता क्रम आणि उतरता क्रम हा लक्षात ठेवा. कारण कुठला प्रशासकीय विभाग हा सगळ्यात मोठा आहे, कुठला प्रशासकीय विभाग हा सगळ्यात लहान आहे, छोटा आहे, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सगळ्यात छोटा प्रशासकीय विभाग आपल्याला दिसतो कोकण रिजन. कोकण रिजन मध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे या जिल्ह्यांचा समावेश होतो. ठीक आहे. त्यानंतर आपला सगळ्यात मोठा प्रशासकीय विभाग कुठला दिसतोय? औरंगाबाद. मॅपमध्ये आपण विदिन अ सेकंड बघूच आहे. 64,822 चौरस किलोमीटर, दॅट इज स्क्वेअर किलोमीटर, हा औरंगाबाद प्रशासकीय विभाग आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड हे जिल्हे या औरंगाबाद मध्ये समाविष्ट होतात. ठीक आहे. आता तुम्हाला याच्या बाजूला पहा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ अशी नावं दिसतात. हा काय प्रकार आहे? ही नावं कुठून आली? ते झाले प्रादेशिक विभाग. ते पूर्वापार परंपरेने आपण काही भागांना नावं दिलेली आहे पर्टिक्युलर, ते झाले प्रादेशिक, दॅट इज रिजनल. ठीक आहे, बघूयात आपण 2 मिनिट. ओके, सो हे प्रशासकीय विभाग. प्रशासकीय विभाग कुठला, त्याचं मुख्यालय कुठे आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये असलेल्या जिल्ह्यांची संख्या किती आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण परत आता इथे पहा, आपल्याला सगळ्यात छोटा प्रशासकीय विभाग क्षेत्रफळानुसार आपण कुठला पाहिला? कोकण पाहिला. ठीक आहे. मात्र सगळ्यात कमी जिल्ह्यांची संख्या कुठे दिसते तुम्हाला? सगळ्यात कमी जिल्हे आहे पुणे, नाशिक आणि अमरावती. बरोबर. सो हे कन्फ्युजन करून घेऊ नका की क्षेत्रफळाच्या मानाने कोकण छोटा आहे मग जिल्ह्यांची संख्या कमी असेल का, तर नाही. जिल्ह्यांची संख्या आपल्याला दिसते 7. इथे सुद्धा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज करून इन्फॉर्मेशन लक्षात ठेवा. ओके, सो भूगोलामध्ये गोष्टी लक्षात ठेवायच्या असेल तर असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर, चढता क्रम आणि उतरता क्रम या पद्धतीने लक्षात ठेवा. कारण बऱ्याच वेळा अशाच पद्धतीने लक्षात ठेवलं तर ते जास्त काळासाठी, दीर्घकाळासाठी लक्षात राहतं. ओके, देन सारख्या जिल्ह्यांची संख्या असलेले प्रशासकीय विभाग कुठले? ठीक आहे, सो हे सुद्धा लक्षात ठेवा. 5, 5 आणि 5. फाईन. सगळ्यात जास्त जिल्हे असलेले प्रशासकीय विभाग कुठला? 8 म्हणजे संभाजीनगर और औरंगाबाद. ठीक आहे. आता पर्यायामध्ये जर संभाजीनगर जर आलं तर प्लीज हे कन्सिडर करा की ते औरंगाबाद आहे. किंवा औरंगाबाद आलं तर मग काही लक्षात ठेवायची गरज नाही. पण मे बी याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. सो आणि हे धाराशिव, अगेन धाराशिव, कुठल्या जिल्ह्याला धाराशिव म्हणत होते? धाराशिव, उस्मानाबाद. रायटिंग नीट नाहीये तरी पण हे पहा लक्षात, उस्मानाबाद लिहिलंय मी, धाराशिव, उस्मानाबाद. ओके, सो जिल्हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी आपण थोडं मॅपचा उपयोग करू. जिल्ह्यांची संख्या, कुठला क्षेत्रफळ बाय स्क्वेअर किलोमीटर, कुठला छोटा मोठा, आणि जिल्ह्यांची संख्या हे असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डरनी अरेंज करून लक्षात राहू शकतं. त्यानंतर मॅप वाईज जर आपण पाहिलं तर मग आपल्याला जास्तीत जास्त कुठले जिल्हे याच्यामध्ये इन्क्लूड होतात ते लक्षात येतात. कोकण विभाग,
या कोकण विभागामध्ये जर पाहिलं तर ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकण विभागामध्ये येतं. त्यानंतर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर हा आहे पुणे विभाग. ओके. त्यानंतर नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव हा आहे नाशिक विभाग. बऱ्याच वेळा कन्फ्युजन फक्त ऍडजेसंट जे जिल्हे असतात ते या विभागात आहे की त्या विभागात, त्यामुळे बऱ्याचदा कन्फ्युजन होतं. फॉर एक्झाम्पल इकडे हिंगोली, हिंगोली हा अमरावती विभागात आहे की संभाजीनगर और औरंगाबाद विभागात आहे. ह्या कन्फ्युजन, मॅक्झिमम कन्फ्युजन मुलांचं कुठे होतं तर या अशा ठिकाणच्या याच्यात होतं. ठीक आहे. जनरली नंदुरबार, धुळे, जळगाव याला कन्फ्युजन होत नाही. अहमदनगर पुणे विभागात आहे की नाशिक विभागात आहे, इथे कन्फ्युजन होतं. ठीक आहे. सरसकट इथे सुद्धा वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा हे जिल्हे परत नागपूर विभागात आहे की अमरावती विभागात, इथे कन्फ्युजन स्पेसिफिकली वर्धाच्या बाबतीत होऊ शकतं. ओके. सो हे जे ऍडजेसंट जिल्हे आहे जिथे कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे हे मात्र लक्षात ठेवा. रिसेंट एमपीएससी एक्झामिनेशन्स मध्ये सरळ सरळ ही आउटलाईन ड्रॉ असा मॅप टाकलेला होता आणि मॅप टाकून असा विचारला होता की हा पर्टिक्युलरली विभाग कुठला तो ओळखा, कुठला प्रशासकीय विभाग आहे. ठीक आहे. आउटलाईन होती, ब्लँक मॅप आउटलाईन, आणि हा प्रशासकीय विभाग कुठला त्या आकारानुसार सांगायचं होतं. जनरली कोकण विभाग ओळखायला कठीण जात नाही, सरळ लांब चिंचोळी पट्टी आहे. ट्रायंगल पुणे विभाग ओळखायला कठीण जात नाही कारण ट्रायंगल शेप आहे. कन्फ्युजन इथे वरच्या ह्या 4 विभागांमध्ये कधी कधी होऊ शकतं. नॉट नेसेसरीली तुमच्या एक्झाम मध्ये असा मॅप येऊ शकेल. ठीक आहे. पण असा पण सुद्धा प्रश्न विचारण्याची पद्धत आहे. सो बी प्रिपेअर्ड फॉर दॅट ऑल्सो. ओके. सो हे झाले प्रशासनाच्या दृष्टिकोनातून विभाग पडलेले. आपल्याला इथे पर्टिक्युलरली कुठल्या विभागाचं क्षेत्रफळ बाय स्क्वेअर किलोमीटर, कुठला मोठा छोटा लक्षात ठेवणं गरजेचे. देन जिल्ह्यांची संख्या, जिल्हे किती किती कुठल्या कुठल्या प्रशासकीय विभागांमध्ये जिल्हे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. देन कम्स, आपण आता 2 मिनिटापूर्वी नावं पाहिली होती काही. हा ब्लड आहे थोडा मॅप, पण फक्त नावं लक्षात घ्या. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, विदर्भ, मराठवाडा. आपण ही जी नावं सरसकट पहा न्यूजपेपरमध्ये ऐकताना, किंवा कोणी पर्टिक्युलरली म्हणतो की मी खानदेशमधनं आलो आहे, तर खानदेश म्हणजे पर्टिक्युलरली हे उत्तर महाराष्ट्रामधला हा जो दिसतो तुम्हाला भाग, जळगाव, धुळे, नंदुरबार भाग, हा याला खानदेश म्हणतात. आता ही नावं कुठे पडलीये? परंपरागत. ठीक आहे. ही कुठली आपण कुठल्या यांनी भाग पाडलेले नाहीयेत. प्रशासकीय विभाग आपण स्वतः डिवाइड केले, कारण आपल्याला ऍडमिनिस्ट्रेशन, रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन पर्टिक्युलरली बोलायचं झालं तर सोपं जावं यासाठी. ओके. आणि ही परंपरागत पद्धतीने काही भागांना जी पूर्वापार पद्धतीने नावं मिळाली आहेत ती म्हणजे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश ही नावं प्रादेशिक विभागांमध्ये मोडतात. ओके. सो सपोज प्रश्न जर आला प्रशासकीय विभाग, प्रादेशिक विभाग, प्रश्न नीट वाचणं गरजेचं आहे. कारण कधी कधी प्रश्नांच्या छोट्या छोट्या फरकामुळे, जसं प्रशासकीय आणि प्रादेशिक, हे दिसायला खूप सोपं जातं, दिसायला सिमिलर दिसतं हे, आणि कन्फ्युजन व्हायला खूप जास्त सोपं असतं हे. सो क्वेश्चन वाचताना, प्रश्न वाचताना नीट वाचणं गरजेचं आहे. त्याचं इंटरप्रिटेशन, क्वेश्चनचं इंटरप्रिटेशन जो नीट करतो तोच योग्य उत्तरांपर्यंत जाऊन पोहोचतो. ठीक आहे.
बऱ्याच वेळा तुम्ही सुद्धा काही क्वेश्चन सॉल्व्ह करत असाल तर हे लक्षात येतं की बाई सिली मिस्टेक माझे एवढे एवढे प्रश्न चुकले, आपण असं म्हणतो. सिली मिस्टेक कुठे असते? इंटरप्रिटेशन मध्ये असते. आपण प्रश्नांचे इंटरप्रिटेशन म्हणजे अवलोकन नीट करत नाही. शब्द त्याला काय नेमकं एक्झामिनरला विचारायचं आहे, इथे आपली थोडी गफलत होते, तिथे आपण चुकतो, म्हणून आपण योग्य उत्तरापर्यंत पोहोचत नाही. ओके, सो इन बिटवीन क्वेश्चन सॉल्विंग किंवा पर्टिक्युलरली कुठल्या सब्जेक्टचे प्रश्न कुठल्या पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे इन बिटवीन येणार आहे. सो हे झाले प्रादेशिक विभाग. आता इथे शब्द पहा, परत तिसरा शब्द दिसतोय प्राकृतिक. आता हे पहा किती सिमिलर लुकिंग आहे. प्रशासकीय, प्रादेशिक आणि प्राकृतिक है ना. पण फरक मात्र लक्षात ठेवा, कुठल्या विभागांचं म्हणणं नेमकं काय. आता प्राकृतिक विभाग म्हणजे बाय नेचर पर्टिक्युलरली जॉग्राफिकल जे काही फीचर्स आहेत ते एका विभागाचे सेम आहेत, तसे तसे विभाग आपण पाडलेत. फॉर एक्झाम्पल, किनारपट्टी, कोस्टल एरिया लाभलेला जो भाग आहे ती झाली सगळ्यात पहिला प्राकृतिक विभाग म्हणजे कोकण किनारपट्टी. प्राकृतिक विभाग 3 मध्ये आपण डिवाइड करू शकतो महाराष्ट्राला. एक आहे किनारपट्टी, कोकण किनारपट्टी. ओके, कोकण किनारपट्टी पर्टिक्युलरली हा भाग, ठीक आहे. ग्रीन एरिया नाही, ग्रीन एरिया इज अ वेस्टर्न घाट. हा जो ग्रीन एरिया पर्टिक्युलरली दिसतोय, दीज आर द वेस्टर्न घाट्स, सह्याद्री. ओके, सो कोकण किनारपट्टी हे एक वैशिष्ट्य झालं. देन सेकंड, वेस्टर्न घाट्स किंवा घाटमाथा, घाट म्हणता येईल, सह्याद्री पर्वतरांगा किंवा पर्वत रांगा. ओके, हे दुसरं वैशिष्ट्य. महाराष्ट्राचा प्राकृतिक विभागाचा दुसरं भाग म्हणजे पर्वतरांगा. पर्वतरांगा कुठली पर्वतरांग आहे? स्पेसिफिकली सह्याद्री पर्वतरांग. ओके, आता खरं तर इथे पहा, तुम्हाला महाराष्ट्राच्या इथे उत्तरेला सातपुडा पर्वत सुद्धा दिसतो, ठीक आहे. पण सातपुडा पर्वत हा महाराष्ट्राच्या उत्तरेला बाउंड्री लेवलला आहे. त्याचा थोडा भाग आपल्याला इकडे वरती नंदुरबार जिल्ह्यात आढळतो. त्यामुळे सातपुडा पर्वत आपण ऍट सच महाराष्ट्राचा थोडाफार भाग म्हणू शकतो, पण सह्याद्री हा मात्र संपूर्ण सह्याद्री नाही म्हणता येणार. सह्याद्री हा महाराष्ट्रामध्ये, वेस्टर्न घाट्स इज अप टू कन्याकुमारी. ओके, सो पर्वतरांगा हे दुसरं प्राकृतिक विभागाचं फीचर. आणि थर्ड काय आहे? आता इकडे काय दिसतंय? हा ट्रायंगल शेप. कोकण किनारपट्टी झाली, देन घाट्स झाले, आणि आता हा संपूर्ण हा ट्रायंगल. दिस इज द डेक्कन प्लॅट्यू. ओके, दॅट इज पठार. ओके, Deccan Plateau. These three specific feature of Maharashtra: कोकण किनारपट्टी, वेस्टर्न घाट्स आणि डेक्कन प्लॅट्यू. ओके, सो मॅक्झिमम प्रश्न या प्राकृतिक विभागाच्या डिव्हिजनवर परत विचारले जाऊ शकतात. ओके, सो आपण पर्टिक्युलरली या प्रत्येक विभागाचं फीचर, वैशिष्ट्य सगळं आपण बघणार आहोत. त्यानंतर आपल्याला परत बघायचं आहे इथे महत्वाचं, या महाराष्ट्राच्या आजूबाजूला कुठली राज्य आहेत. विभाग झालेत समजून, प्रादेशिक, प्राकृतिक, प्रशासकीय, ठीक आहे. कृषी, हवामान विभाग आपण ते येणाऱ्या स्लाइड्स मध्ये आपण समजून घेऊयात. त्यानंतर नेक्स्ट महत्वाचं टॉपिक आहे की नेबरिंग स्टेट्स कुठले कुठले आहेत. गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा
आणि कर्नाटक. ओके, दीज आर द नेबरिंग स्टेट्स. या नेबरिंग स्टेट्सच्या संदर्भामध्ये काही फॅक्ट्स आपल्याला परत महत्वाचं लक्षात घ्यावं लागणार आहे. एकूण किती राज्यांची सीमा ही महाराष्ट्राला संलग्नित आहे. ओके, फर्स्ट फॅक्ट, किती राज्य, एकूण किती राज्य. ठीक आहे. त्यानंतर पर्टिक्युलरली हाऊ मेनी स्टेट्स, सगळ्यात पहिला प्रश्न. देन सेकंड, अभ्यास करताना जेवढे जास्त प्रश्न तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये निर्माण कराल की पर्टिक्युलरली ही जी माझ्या माहिती दिसते डोळ्यासमोर, त्या माहितीच्या अनुषंगाने प्रश्न कसे येऊ शकतात आणि त्या पद्धतीने जर वाचन केलं तर आपल्याला जनरली प्रश्न सोडवताना खूप लवकर क्लिक होतं. ठीक आहे. जस्ट माहिती बघून मगअप करणे, दॅट इज द डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. आणि माहिती बघून प्रश्न डिराईव्ह करणे आणि त्याची उत्तरे या माहितीमध्ये शोधणे, दॅट इज द डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे. अभ्यास करण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत. सो कुठली पद्धत आपल्याला प्रश्न सोडवायला जास्त फास्ट पद्धतीने प्रश्न सोडवायला मदत करते ती अडॉप्ट करा. ओके, हाऊ मेनी स्टेट्स, देन ईच स्टेट हाऊ मेनी डिस्ट्रिक्ट्स. ठीक आहे, म्हणजे गुजरात राज्याला किती जिल्ह्यांची सीमा आहे. ठीक आहे. त्यानंतर एरिया वाईज सगळ्यात जास्त सीमा कुठल्या राज्याची आहे, सगळ्यात कमी सीमा कुठल्या राज्याची आहे, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. फाईन. सो भूगोलामध्ये अजून दुसरा पद्धत, मी असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर पहिला पद्धत सांगितली होती. माहिती लक्षात ठेवताना चढता उतरता क्रम या पद्धतीने लक्षात ठेवा, त्याच पद्धतीने नोट्स डिराईव्ह करा. अगेन जॉग्रफीच्या नोट्स काढताना तुमच्या पेजची, तुमची जी काही नोटबुक आहे त्या पेजची डायरेक्शन लक्षात ठेवा. ही झाली पूर्व, जस्ट अ सेकंड. आणि डायरेक्शन वाईजच नोट्स काढायच्या, त्या सुद्धा खूप जास्त लक्षात राहण्यासाठी मदत होते. उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम या पद्धतीने नोट्स काढायच्या. फॉर एक्झाम्पल, पर्टिक्युलरली तुम्हाला जर कोकणाची नद्यांची लिस्ट लिहायची असेल तर कोकणातल्या नद्यांची लिस्ट लिहिताना काय करायचं, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतच्या क्रमामध्ये लिस्ट लिहायची. ठीक आहे. लक्षात ठेवायचे, पश्चिमेकडून पूर्वेकडचे जिल्हे लक्षात ठेवायचे असेल तर त्याच पद्धतीने लक्षात ठेवायचे. ओके. सो आता महाराष्ट्राच्या मॅप मध्ये नेबरिंग कंट्रीज बघताना ह्या 4 दिशांच्या सोबतच या ज्या इन बिटवीन मधातल्या दिशा असतात त्या सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इंग्लिश मध्ये नॉर्थ, साऊथ, वेस्ट अँड ईस्ट. आता पर्टिक्युलरली हे नाव याच्यासाठी लिहिले कारण जेव्हा आपण इथे वायव्य ही दिशा म्हणतो तेव्हा इंग्रजीमध्ये खूप जास्त सोपं असतं ते नॉर्थ वेस्ट. ओके. सो या पद्धतीने ह्या दिशा लक्षात ठेवा. त्यानंतर ही झाली ईशान्य, नॉर्थ ईस्ट. साऊथ ईस्ट, आग्नेय, अँड साऊथ वेस्ट, नैऋत्य. बघा, नैऋत्य हा शब्द तुम्ही खूप मॅक्झिमम वेळा न्यूजपेपरमध्ये ऐकला असेल किंवा नैऋत्य मान्सून आपण हा नेहमी बघतो. आणि अरबी समुद्राकडनं जेव्हा मान्सून येतो तेव्हा नैऋत्य दिशेने त्याचे वारे वाहत येतात. आणि ऑब्व्हियसली महाराष्ट्राच्या एक हवामानामध्ये हे सुद्धा खूप महत्वाचा रोल प्ले करतो मान्सून.
ओके. सो ह्या दिशा लक्षात ठेवा आणि या दिशेनुसारच ती राज्य लक्षात ठेवा. कारण जर असा प्रश्न आला की महाराष्ट्राच्या वायव्येला कुठल्या राज्याची सीमा आहे, ठीक आहे, दिशेच्या नुसार लक्षात ठेवणं काय, अगेन क्लॉकवाईज लक्षात ठेवा. ठीक आहे, दिशा झालीच पण क्लॉकवाईज. सगळ्यात पहिले आपण स्टार्ट करू गुजरात. महाराष्ट्राच्या वायव्येला कोण आहे, गुजरात आहे आणि इकडे दादर नगर हवेली आहे. फाईन. उत्तरेला पर्टिक्युलरली, कारण आता इथे वायव्य लक्षात ठेवणं का गरजेचं आहे किंवा नॉर्थ वेस्ट ही दिशा लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण गुजरात या दिशेला आपण वायव्य पर्टिक्युलरली म्हणू शकू. पण जर प्रश्न असा आला की उत्तरेला कुठली कुठली राज्य आहे आणि खालील दोन पर्यायामध्ये जर आपल्याला दोन राज्य दिलेले असेल, फॉर एक्झाम्पल छत्तीसगड, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, मध्य प्रदेश. सो particularly most appropriate answer will be the Gujarat and Madhya Pradesh. Okay, so again while solving the question just look at the most appropriate solutions. ठीक आहे, नॉट नेसेसरीली तुम्ही वायव्येला गुजरात आज इथे अभ्यासांना शिकतात आहेत. ठीक आहे, नॉर्थ वेस्ट साइड गुजरात स्टेट इज द नॉर्थ वेस्ट साइड ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे, पण जर प्रश्न अशा पद्धतीने आला तर तिथे लिंक लागणं आवश्यक आहे. ओके, सो नॉर्थ मध्य प्रदेश, एमपी, देन पर्टिक्युलरली पूर्व दिशा जर म्हटलं तर छत्तीसगड, आग्नेय दिशा दॅट इज साउथ ईस्ट, साउथ ईस्ट आंध्र प्रदेश प्लस तेलंगणा, यू कॅन ऍड, आणि दक्षिण दॅट इज साउथ कर्नाटक अँड गोवा. ठीक आहे, while preparing the notes try to include the short form of each and every state. Sometimes short form do remind you more appropriately. Okay, so कुठल्या दिशेला कुठलं राज्य आहे हे लक्षात ठेवण्यासाठी दिशा लक्षात राहणं महत्वाचं आहे. कारण पर्टिक्युलरली आपल्याला साऊथ, नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट आपण लक्षात ठेवतो, पण बऱ्याचदा ही नॉर्थ वेस्ट साइड, देन साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट या दिशा लक्षात ठेवायला किंवा त्यांची मराठी नावं लक्षात ठेवायला जरा कठीण जातं. ठीक आहे, सो आपल्याला मात्र या राज्यांच्या सीमा जर लक्षात ठेवायचा असेल तर तेव्हा ह्या दिशांच्या पद्धतीनेच लक्षात ठेवा आणि तशाच पद्धतीने तुम्ही ड्रॉ करू शकता. ओके, ही सरळ सरळ इन्फॉर्मेशन ड्रॉ करायला आता इथे पहा, इथे दोन पार्ट पडतात. आपल्या स्लाइड कडे बघा, ही डायरेक्ट इन्फॉर्मेशन आहे जशी बुक मध्ये छापलेली असते. ओके, बुक मध्ये छापलेली इन्फॉर्मेशन बघा आणि ही डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन बघा. ओके, so which information is easily recalled or easy to revise? That is diagrammatic information. Okay, so geography मध्ये खूप 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 आपण प्रयोग करू शकतो डायग्रामॅटिक हे करण्यासाठी, डायग्रामॅटिक इन्फॉर्मेशन कन्वर्ट करण्यासाठी. ही जी बुकिश इन्फॉर्मेशन आहे. फाईन. त्यानंतर हे पण लक्षात ठेवा, कुठल्या राज्याला कुठले जिल्ह्यांची सीमा आहे. पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे गुजरात राज्य, दादर नगर हवेली, ठाणे आणि नाशिक. मध्य प्रदेश मध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. छत्तीसगडमध्ये गोंदिया आणि गडचिरोली. आंध्र प्रदेश गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गोवा, सिंधुदुर्ग. तेलंगणा आपल्याला इथे दिसेल. ओके, सी तेलंगणा राज्य. तेलंगणा राज्याला अटॅच आहे यवतमाळ, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली सुद्धा. ओके, सो
पर्टिक्युलरली आपण ह्या मॅपला इकडे एक्सपांड करूयात. इथे तुम्हाला आंध्र प्रदेशच्या ऐवजी तेलंगणा असं टाकायला लागेल. ठीक आहे. पर्टिक्युलरली किती डिस्ट्रिक्ट्स ह्या कुठल्या राज्याला अटॅच आहे या संदर्भात लिस्ट आपल्याजवळ पाहिजे. फॉर एक्झाम्पल, गुजरात राज्य जेव्हा आपण पाहतो तेव्हा गुजरात राज्यामध्ये इकडे पालघर, देन नाशिक, धुळे आणि नंदुरबार ही पर्टिक्युलरली राज्य गुजरात राज्य. फॉर एक्झाम्पल गुजरात राज्य 4. ओके. इथे आला मध्य प्रदेश. मध्य प्रदेश अटॅच आहे जळगाव, देन बुलढाणा, अमरावती, Nagpur and Bhandara. Okay, these are the districts attached with Madhya Pradesh, that is 8 जिल्हे. गोंदिया, इकडून हा पूर्ण पार्ट कव्हर करायला लागेल आपल्याला मध्य प्रदेशसाठी. फाइन. देन छत्तीसगड, गडचिरोली हा लांब जिल्हा आहे. चिरोली, गडचिरोली आणि गोंदिया छत्तीसगड. आता पर्टिक्युलरली इथे अजून एक इन्फॉर्मेशन डिराईव्ह करता येते आपल्याला. मध्य प्रदेशला बॉर्डर गोंदियाची अटॅच आहे, मध्य प्रदेशला पण आणि छत्तीसगडला पण. ठीक आहे. सो विच डिस्ट्रिक्ट have two states attached or two states boundary. ठीक आहे. त्यानंतर इकडे नंदुरबार. नंदुरबार जिल्हा आपण असं म्हणू शकतो की गुजरातला अटॅच आहे प्लस मध्य प्रदेशला. ठीक आहे. इकडे गोंदिया अटॅच आहे मध्य प्रदेश प्लस छत्तीसगडला पण. आता इथे परत खाली बघूयात आपण गडचिरोली नंतर आता इथे आपण बघूयात तेलंगणा. तेलंगणा, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, इकडला भाग झाला. पर्टिक्युलरली यवतमाळ, चंद्रपूर आणि पार्ट ऑफ गडचिरोली आणि नांदेड अटॅच्ड टू तेलंगणा, दॅट इज 4 states. छत्तीसगड 2, तेलंगणा 4. देन अगेन नांदेड हा असा जिल्हा आहे की तेलंगणा प्लस कर्नाटक याला अटॅच आहे. इकडे नांदेड, आता इथे भरपूर लातूर, देन उस्मानाबाद और धाराशिव, देन सोलापूर, सांगली, कोल्हापूर. ओके.
आणि नांदेड पण. ह्या राज्यांची सीमा कुठे? कर्नाटक राज्याला संलग्नित आहे. दॅट इज अ 7 स्टेट. 6, 7 फाईन. आणि लास्ट मध्ये आहे सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग गोवा या राज्याशी संलग्नित आहे. प्लस कर्नाटक राज्याला सुद्धा नेमका हा अटॅच आहे. ठीक आहे. आता इथे पर्टिक्युलरली ही इन्फॉर्मेशन बघा. गोवा राज्याला फक्त एका जिल्ह्याची सीमा संलग्नित आहे, सिंधुदुर्ग. सो सगळ्यात जास्त जिल्हे संलग्नित असलेला राज्य दॅट इज मध्य प्रदेश, आणि सगळ्यात कमी जिल्हे असलेला सगळ्यात जास्त मध्य प्रदेश आणि सगळ्यात कमी गोवा. ठीक आहे. अशा पद्धतीने याला अजून या इन्फॉर्मेशनवर जवळपास 15 ते 20 प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हने आपण डिराईव्ह करू शकतो. अगेन यू कॅन अरेंज इट इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर अँड डायरेक्शन वाईज ऑर्डर. ठीक आहे. सो ह्या सीमा ह्या झाल्या प्रशासकीय सीमा. ठीक आहे. आता नैसर्गिक सीमा सुद्धा येणार याच्यामध्ये. या प्रशासकीय सीमा म्हणजे जिल्ह्यांना संलग्नित असलेला, डिस्ट्रिक्ट अटॅच असलेले. पण काही सीमा, काही नॅचरल बाउंड्रीज सुद्धा आहे महाराष्ट्राच्या. ओके. त्यानंतर अजून एक डिराईव्ह इन्फॉर्मेशन, कुठले 2 राज्य एका राज्याला एक जिल्हा 2 यांना संलग्नित आहे? नंदुरबार, धुळे फॉर एक्झाम्पल एक देते, बाकी डिराईव्ह करायचे. नंदुरबार आणि धुळे हे गुजरात प्लस मध्य प्रदेश या 2 राज्यांना संलग्नित आहे. ठीक आहे. आता पर्टिक्युलरली धुळे हे खूप छोटा कॉर्नर आहे, तर धुळं नंदुरबारच्या खाली आहे, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं की ते गुजरातला अटॅच आहे पण मध्य प्रदेशला अटॅच आहे की नाही, हा कन्फ्युजन होण्याचे चान्सेस आहे. पण हे लक्षात ठेवा, धुळ्याची बाउंड्री मध्य प्रदेशला अटॅच आहे. सो नंदुरबार, धुळे, गुजरात अँड मध्य प्रदेश. देन गोंदिया, MP अँड छत्तीसगड. देन गडचिरोली, छत्तीसगड अँड तेलंगणा. देन नांदेड, तेलंगणा अँड कर्नाटक. अँड लास्ट सिंधुदुर्ग, कर्नाटक अँड गोवा. ठीक आहे. तर पर्टिक्युलरली ही इन्फॉर्मेशन अशा पद्धतीने लक्षात ठेवायला हरकत नाही. सगळ्यात जास्त मध्य प्रदेशला एक जिल्हे अटॅच आहे, सगळ्यात कमी गोव्याला अटॅच आहे. या सीमांच्या सोबतच एक नैसर्गिक सीमा म्हणजे पर्टिक्युलरली आपण असं म्हणूयात महाराष्ट्राचा विस्तार. ठीक आहे. महाराष्ट्राचा विस्तार बघूयात आणि मग नैसर्गिक सीमा बघूयात. सो महाराष्ट्राच्या संदर्भात पर्टिक्युलरली जरी स्ट्रेट लाईन आली नाही तरी प्लीज कन्सिडर इट ॲज अ स्ट्रेट लाईन. दक्षिण उत्तर, दॅट इज उत्तर दक्षिण आहे 730 किलोमीटर. देन पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, पूर्व पश्चिम, इट इज 800 किलोमीटर. ओके. देन समुद्र किनारा, महाराष्ट्राला लाभलेला समुद्र किनारा आहे 720 किलोमीटर. दॅट इज कोकण किनारपट्टी. ओके. देन
लॉंगिट्यूड लॅटिट्यूड सुद्धा महाराष्ट्राचं स्थान निश्चिती करण्यासाठी, प्लेस डिसाइड करण्यासाठी लॉंगिट्यूड लॅटिट्यूड लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दिस इज 22 डिग्री 6 मिनिट्स. उत्तर अक्षांश. दिस इज 80 डिग्री. हे पण प्रश्नांमध्ये विचारलेलं आहे. फिफ्टीन डिग्री 44 मिनिट्स. उत्तर अक्षांश. Then this end is 72 degree 36 minute. Purva rekhansh. Okay. So this is latitude and this is longitude. Position of Maharashtra, longitude and latitude wise. And overall area महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे 30,77,13. अशा पद्धतीने लक्षात ठेवायला हरकत नाही. जर लक्षात राहत नसेल तर. भारताचं किती आहे कोणाला माहिती असेल रिकॉल करून पहा. 32, 87, 26, 3 अशा पद्धतीने लक्षात ठेवा. स्क्वेअर किलोमीटर भारत. महाराष्ट्र 30,77,13 स्क्वेअर किलोमीटर. ओके. आता पर्टिक्युलरली ह्या महाराष्ट्राला नैसर्गिक, जसं आपण स्टेट वाईज पाहिलं आणि डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट कुठले अटॅच आहे ह्या आपण बाउंड्रीज पाहिल्या, तशा नॅचरल बाउंड्रीज सुद्धा आपण महाराष्ट्राच्या सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल नॉर्थ साइडला आपण जर पाहिलं तर या भागामध्ये वाहते तापी नदी. प्राकृतिक नकाशामध्ये आपण तिथे जाऊयात, कारण प्राकृतिक नकाशामध्ये ऍक्च्युली तो खूप मोठा नकाशा आहे. बऱ्याच वेळा समजायला किंवा दिसायला कठीण जातं, म्हणून आपण ब्लँक नकाशावर पहिले बाउंड्रीज लक्षात घेऊयात, मग आपण ह्या नकाशाकडे येऊ. फाईन. सो तापी नदी नॉर्थ साइड, उत्तर सीमा जर पाहिली नॉर्थ बाउंड्री तर तापी नदी दिसते. इथे वरती आहे या भागामध्ये सातपुडा रेंज. पर्टिक्युलरली सातपुडा रेंज ही नॉर्थ साऊथ डिवाइड करणारी रेंज असं सुद्धा म्हटलं जातं. अगेन नर्मदा नदी सुद्धा इथे आहे, पण अर्थात नर्मदा नदीचा संदर्भ आपल्या महाराष्ट्राच्या बाबतीत येत नाही. पर्टिक्युलरली थोडाफार अगदी येऊ शकतो, पण तो आपण पुढे नद्यांच्या बाबतीत बघणार आहोत. सो सातपुडा रेंज नॉर्थ साइड एक बाउंड्री म्हणूयात. त्याच्या खाली तापी नदी पर्टिक्युलरली महाराष्ट्रातून जाताना दिसते. सो नॉर्थ बाउंड्री तापी नदी आपण बघू शकतो. या सातपुड्याच्या बाबतीत या नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ रांगा आहेत. तोरणमाळ डोंगर, सातपुड्याची शाखा तोरणमाळ डोंगर आपण म्हणू शकतो. सातपुड्यांचाच काही भाग या अमरावती जिल्ह्याच्या नॉर्थ साइडला आहे, त्याला आपण गाविलगड टेकड्या म्हणतो. आपण पर्टिक्युलरली काय बघतोय, बाउंड्रीज बघतोय. ठीक आहे. गाविलगड टेकड्या. इकडे गोंदिया जिल्ह्याकडे जेव्हा येतो तेव्हा आपल्याला दरकेसा किंवा दरेकसा हे दोन्ही रेफरन्सेस सापडू शकतात वेगळे वेगळे. या दरेकसा टेकड्या आहेत गोंदियाच्या बाउंड्रीला. त्याच्या थोडस खाली आहे चिरोल टेकड्या. ओके. देन कम्स गडचिरोली. गडचिरोलीचा जर इकडे पार्ट पाहिला तर इकडे सुरजागड टेकड्या येणार आणि खाली भामरागड टेकड्या येणार.
ओके, दीज आर द नॅचरल बाउंड्रीज ऑफ महाराष्ट्र. ठीक आहे. आता पर्टिक्युलरली हा टेकड्यांचा भाग तुम्हाला इथे बाउंड्री फॉर्मॅटला दिसतो आणि काही ठिकाणी नदी सुद्धा बाउंड्रीला आहे, जसं उत्तरेला आहे तापी नदी. ठीक आहे. मी जेव्हा कुठल्या पर्टिक्युलरली डायरेक्शन्स जेव्हा सांगते तेव्हा त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण डायरेक्शन नुसारच येऊ शकतं. नैसर्गिक, फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राची उत्तरेला नैसर्गिक सीमा कुठल्या नदीने बनते, तर उत्तर येईल तापी नदी. फाईन. इथे बाउंड्री बनते, या लेवलला बनते, ही आहे इंद्रावती नदी, जी छत्तीसगड मधून वाहत येते. ही बाउंड्री इंद्रावती नदी, याला इकडनं येऊन मिळते, ती आहे प्राणहिता नदी. प्राणहिता नदी आपण परत बाउंड्री म्हणू शकतो, प्राणहिता आणि इकडनं इंद्रावती. ऑब्विसली जेव्हा आपण गोदावरी नदी बघणार आहोत, इथे पैनगंगा नाव आहे, या सगळ्या उपनदी, दीज आर द ट्रिब्युटरीज ऑफ गोदावरी. ठीक आहे. पैनगंगा, प्राणहिता आर द ट्रिब्युटरीज ऑफ गोदावरी. ही बाउंड्री येते पैनगंगा, प्राणहिता, इंद्रावती. देन अगेन थोडं कर्नाटक साइडची जी बाउंड्री येते, ती कर्नाटक साइड पर्टिक्युलरली सोलापूर जिल्हा, या सोलापूर जिल्ह्यातली बाउंड्री येते. इथे बाउंड्रीला भीमा नदी, जी पुढे कर्नाटकात जाते. देन अगेन साऊथ डिरेक्शन, सगळ्यात एंड पॉइंट आपल्याला इथे दोन नद्या आपल्याला बघायच्या. इथे आहे दमणगंगा, स्टार्टिंग ऑफ द कोकण अँड एंड ऑफ द कोकण तेरेखोल. म्हणजे पर्टिक्युलरली लक्षात ठेवायचं असेल तर कोकणाच्या उत्तरेला दमणगंगा, कोकणाच्या दक्षिणेला तेरेखोल, या दोन यांनी कोकण किनारपट्टीच्या बाउंड्रीज आहे. या दमणगंगा आणि तेरेखोल नदी या नद्या आहेत, कोकणाच्या नद्या. राईट. आपण कोकण किनारपट्टीच्या बाबतीत परत हे रिपीट होणार आहेच. फाईन. ह्या झाल्या नॅचरल बाउंड्रीज ऑफ महाराष्ट्र. अगेन लक्षात ठेवा, उत्तर दिशा, वायव्य दिशा, ईशान्य, पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैऋत्य अँड पश्चिम. फाईन. आता इथपर्यंत तुम्हाला जो काही पार्ट आपण बघितला आहे, इथपर्यंत सगळ्यांना लक्षात येते? कुठे काही कन्फ्युजन? आर यू ओके विथ टाइप ऑफ वी आर शेअरिंग? ओके, in English. Okay. If you have any doubt, please type in chat box. आतापर्यंत आपण जे घेतलं ते समजलंय, बट ऑब्वियस आहे एखादी कुठलाही सब्जेक्ट शिकताना पर्टिक्युलरली एक महत्वाचं गोष्ट लक्षात ठेवा, शिकताना मे बी तो कोणाला 50% कळतो, कोणाला 80, कोणाला 90, कोणाला 95. ठीक आहे. अकॉर्डिंग टू युअर इंटरेस्ट, किंवा तुम्हाला थोडंसं माहिती असेल किंवा काही थोडंसं बॅकग्राऊंड असेल त्या सब्जेक्टचं तर लगेच कळतो. जर खूप दिवस झाले वाचलं नसेल तर थोडं मग करायला कठीण जातं. सो इट्स ओके, गो विथ युअर स्पीड. फाईन. पण एकदा का हा क्लास झाला की क्लास झाल्यानंतर आपल्याला हे सगळं रिवाइज करायचंय.
जर रिवाइज केलं नाही किंवा जर मी काही डायग्रामॅटिक इन्फॉर्मेशन म्हणते किंवा डायग्रामॅटिक प्रेझेंटेशन म्हणते ते जर तुम्ही डिराईव्ह करून पाहिलं नाही तर ते विदिन अ 24 आवर इट विल व्हॅनिश फ्रॉम युअर माइंड. ओके, सो याला कॉन्क्रीट जर करायचं असेल तर तुम्हाला आज काय करायला लागेल, आफ्टर क्लास जस्ट ट्राय टू ड्रॉ समथिंग ऑन महाराष्ट्र मॅप. ठीक आहे, वेदर इट इज अ नॅचरल बाउंड्रीज, वेदर इट इज अ स्टेट बाउंड्रीज और ऑल द इन्फॉर्मेशन. फाइन, ठीक आहे. काही अजून काही डाऊट किंवा काही प्रश्न असेल तर मला सांगा. सो शॅल आय मूव्ह टू द पीपीटी? सो फर्स्ट बघा, आपण इथे परत बघूयात. इथे दिसतंय तापी नदी, ब्लू कलर लाईन, तापी लिहिलेलं आहे. सी, तापी नदी, दिस इज द बाउंड्री. देन अगेन गाविलगड, तो सगळा भाग दिसतोय. इथे गाविलगड लिहिलेलं दिसतंय. गाविलगड टेकड्या, ही चिखलदरा, मेळघाट डोंगर जो काही आहे तो सगळा सातपुडा रेंजचा भाग आहे. ठीक आहे, नॉर्थ बाउंड्री. देन हियर कम दरे कसा टेकडा, चिरोल टेकड्या, सुरजागड, भामरागड टेकड्या. अगेन चिकीमाला डोंगर वगैरे वगैरे आहे, पण पर्टिक्युलरली हे जरी लक्षात ठेवलं नैसर्गिक सीमांसाठी, दॅट इज मोर दॅन इनफ. देन अगेन इंद्रावती नदी, एक्झॅक्टली ऑन द बाउंड्री. ओके, देन प्राणहिता नदी, पहा या दोन्ही पण गडचिरोलीच्या बाउंड्रीला, इंद्रावती आणि प्राणहिता. अगेन ह्या दोन्ही मिळून इकडे परत ही जी गोदावरी नदी येते इकडे, इकडनं जी तेलंगणातून वाहते ते, ती सुद्धा इथे मिळते. गोदावरी नदी, सी हियर, ह्या उपनद्या आहेत. प्राणहिता आणि इंद्रावती आर द ट्रिब्युटरीज ऑफ गोदावरी. फाइन. देन आपण इथे सोलापूरच्या तिथे म्हटलं तर भीमा नदी, भीमा नदी. ठीक आहे, अगेन इकडे कृष्णा नदी सुद्धा म्हणू शकतो आपण. जस्ट बिलो द भीमा नदी कृष्णा नदी. अँड इकडे दमणगंगा नदी. इथे पर्टिक्युलरली आता इथे खूप मॅप मध्ये कोकणातल्या नद्या फार छोट्या छोट्या नद्या आहेत, त्याच्यामुळे ऑब्व्हियसली इथे दमणगंगा आणि सगळ्यात एंडला आहे तेरेखोल. ओके फाइन, ठीक आहे. आता पर्टिक्युलरली हा ओव्हरऑल जेव्हा महाराष्ट्राचा मॅप जेव्हा आपल्याला लक्षात ठेवायचा असतो तेव्हा खूप जास्त सोप्या पद्धतीने लक्षात राहू शकतो. फॉर एक्झाम्पल, सगळ्यात पहिले काय आहे, सातपुडा पर्वत. ठीक आहे, देन त्याच्या खाली येते तापी नदी, नदी. फाइन. त्यानंतर काय येतं, सातमाळा अजिंठा, सॉरी, सातमाळा अजिंठा डोंगर रांगा. ओके, सातमाळा अजिंठा रेंज. बिलो दॅट सातमाळा अजिंठा रेंज अगेन नदी गोदावरी. ठीक आहे, मी पर्टिक्युलरली राउंड करते इकडे तापी नदीला आणि इकडे गोदावरी नदीला. अगेन बिलो द गोदावरी नदी देर इज अगेन रेंज ऑफ हरिश्चंद्र अँड बालाघाट. हरिश्चंद्र बालाघाट रेंज. Below that Harishchandra Balaghat range, there is again a river that is Bhima. Bhima. Fine. And below that, Shambhu Mahadev range. Okay.
and below that Shambhu Mahadev range there is a river called Krishna. Fine. See how it is easy to recall. One range, one river, one range, one river, one range, one river. Okay, you can arrange, you can recall from north to south. North, south Satpura range, below that Tapi river, below Tapi river Satmala Ajinta range, below Satmala Ajinta range Godavari river, below Godavari river Harishchandra Balaghat range, below Harishchandra Balaghat range Bhima river, below Bhima river Shambhu Mahadev range, and Shambhu Mahadev range below that Krishna river. Okay, so you can have the clear cut idea how it is easily arranged. Arrange for you itself, I think. This sopa जावं ना. Range, river. Range, river. Just you have to recall which range is in between. For example, question comes like that. Godavari river falls between which ranges? Okay, Satmala, Ajinta and Harishchandra Balaghat. Okay, you can recall likewise. भीमा कुठल्या भीमा नदी खोरं हे कुठल्या दोन डोंगर रांगांच्या मध्ये येतं? हरिश्चंद्र बालाघाट अँड शंभू महादेव. फाईन. असे सुद्धा प्रश्न विचारले जातात. सो अरेंज इट फ्रॉम नॉर्थ टू साऊथ. सातपुडा, तापी. Then this is Satpura. Then Tapi. This is Satmala. Then again river Godavari. Then again range Harishchandra Balaghat. Then again river Bhima. Then Shambhu Mahadev range. Then again river Krishna. Okay. Fine. Satmala, Ajinta, Harishchandra Balaghat, Shambhu Mahadev. These are the ranges of Sahyadri. Okay. आता परत इथे लक्षात ठेवा. सातपुडा is not a part of सह्याद्री. सातपुडा ही वेगळी रेंज आहे. मात्र ही जी तुम्हाला सातमाळा अजिंठा इथे दिसते ना, ही सातमाळा अजिंठा, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट अँड शंभू महादेव, दीज आर द रेंज ऑफ वेस्टर्न घाट्स. ठीक आहे, वेस्टर्न घाट्सच्या शाखा आहेत ह्या. ठीक आहे, ओके. नदी प्रणाली वेगळा टॉपिक आहेच आपल्याला, तो पर्टिक्युलरली आपण तिथे पुढे घेऊयात. पण हे इथपर्यंत लक्षात ठेवण्यासाठी असा एक रिकामा टेन्सिल्स घ्या किंवा जस्ट ड्रॉ द ट्रायंगल शेप इन युअर इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायचे. जस्ट लाईक दॅट ड्रॉ द महाराष्ट्र मॅप and try to put these ranges and rivers and draw the diagram. You will recall very easily. Our memory is having some parts. It's very interesting actually. That is pictorial memory. Then by हिअरिंग यू कॅन रिकॉल समथिंग. ना, गाणी ऐकता, सॉंग्स ऐकता, सॉंग्स ऐकल्यानंतर लक्षात राहतात, पाठ करायची गरज नसते बऱ्याच वेळा, एक दोनदा ऐकलं तरी लक्षात येते, त्याचे हिअरिंग मेमरी. ओके. Kinesthetic memory is also there. Sometimes the blind people use that kinesthetic memory by touch, by स्पर्श ज्ञानाने काही गोष्टी लक्षात ठेवतात ते. That is the kinesthetic memory. So there are some types of memory. Actually आपल्या अभ्यासासाठी कुठली यूज होणार फक्त त्याच्यावर आपण बोलूयात. अदरवाईज मेमरी या सेक्शनला आपण 2 तास सुद्धा लेक्चर दिलं तरी कमी पडेल.
ठीक आहे. सो पिक्टोरियल मेमरी व्हाईल स्टडिंग मोर ऑफन यूज दिस पिक्टोरियल मेमरी. पिक्टोरियल मेमरी बाय लुकिंग ॲट दॅट इन्फॉर्मेशन तुम्ही लक्षात ठेवता लगेच. फॉर एक्झाम्पल मूवी इज अ व्हेरी गुड एक्झाम्पल ऑफ पिक्टोरियल मेमरी. मूवी एकदा लक्षात राहिली तरी सुद्धा आपण घरी येऊन ती अख्खीच्या अख्खी स्टोरी आपण नॅरेट करू शकतो. पर्टिक्युलरली सीन आपल्या लक्षात राहतात, कारण आपण काय केलेलं असतं, डोळ्यांनी बघितलेलं असतं, कानांनी ऐकलं असतं, आणि डोळ्यांनी बघितलेली जी गोष्ट असते ती खूप जास्त इझिली लक्षात राहते. त्यानंतर जेव्हा तुम्ही बुक रीड करता, तुम्ही पर्टिक्युलरली हे वापर करा तुमच्या जवळ. हे कुठं आहे, हे कुठंच नाही, हे सगळं तुमच्या जवळ आहे. हे जे काही मेमरी पार्ट वगैरे जे काही सांगते, इट्स विथ यू हॅव टू युटिलाइज इट इन व्हेरी इनोव्हेटिव्ह वे. ओके, कारण इन्फॉर्मेशन खूप आहे आपल्याजवळ. इन्फॉर्मेशनला आपल्याला काय करायचंय, या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करून लक्षात ठेवायचंय. सो व्हाईल रिडिंग द बुक, तुम्हाला एक लक्षात येते का, ते पर्टिक्युलरली या तुम्ही 10-12 दिवसात कुठलं बुक वाचत असाल तर पर्टिक्युलरली त्या बुकच्या पेजवर जर काही तुम्ही बुकमार्क ठेवलं असेल किंवा जेवता जेवता बुक वाचलं असेल तर काही सांडलं असेल, त्याचा डाग पडला असेल, तर पर्टिक्युलरली ते पेजच्या पेज अख्खं लक्षात राहतं. आता डागाचा आणि पेजचा अभ्यासाचा काय लक्ष, कारण तुमच्या पिक्टोरियल मेमरीने कॅच केलंय की त्या पर्टिक्युलरली त्याच बुकवर त्याच पेजमध्ये अशा पद्धतीने काहीतरी वेगळं लिहिलेलं आहे आणि वेगळं असल्यामुळे ते लक्षात राहतं. डिफरंट, समथिंग डिफरंट. ओके. सो जेव्हा तुम्ही एखादं पुस्तक वाचता तेव्हा पुस्तक वाचताना बऱ्याचदा झोप येते किंवा बऱ्याचदा कॉन्सन्ट्रेशन आफ्टर 2 आवर्स जर लूज झालं तर बऱ्याच वेळा आपण 30 लाईन रिपीट करतो, राईट. सो हे कशाने होतं, बोर्डमनी होतं. 30 लाईन्स रिपीट करा, 30 वाचा, ह्याच्या बोर्डमनी आपण बऱ्याचदा काय होतं, कॉन्सन्ट्रेशन लूज होतं आणि आपण लक्षात ठेवायला, आपण कितीही वाचलं तरी माझं लक्षात नाही किंवा मी इतके तास अभ्यासाला बसलो तरी माझ्या लक्षात नाही, ह्या पर्टिक्युलरली 90% ऑफ द स्टुडंट कंप्लेंट करतात. ठीक आहे. सो इन्स्टेड ऑफ दॅट, ट्राय टू कन्वर्ट युअर इन्फॉर्मेशन इन इनोव्हेटिव्ह वे into the diagrammatic representation or picture format. ओके. आता तुम्ही एन नंबर ऑफ वेज आहे तुमचे. तुम्ही नोटपॅड यूज करत असाल, डिजिटल फॉर्मॅट यूज करत असाल, किंवा जनरली कोणाला बुक आणि पेनची सवय असते, त्याच फॉर्मॅटमध्ये अभ्यास करायची सवय असेल तर ते करत असाल, तर या दोन्हीही पद्धतीमध्ये तुम्ही या गोष्टीचा जर अवलंब केला तर मॅक्झिमम इन्फॉर्मेशन कमी जागेमध्ये मावते आणि कमी वेळामध्ये आपल्याला ती रिवाइज करायला. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा कुठे होतो, व्हाईल रिव्हिजन. ओके. रिव्हिजन करताना आपण अख्खं बुक वाचू शकतो का, नाही. तुम्ही शॉर्ट नोट्स अँड these diagrams are more useful while revising. So try to inculcate these mnemonic techniques in your studies. So we'll come to the कोकण किनारपट्टी. म्हणजे आपल्याला काय करायचं, आता इथून स्टार्ट करायचं. आपण आज महाराष्ट्राचा भूगोल, पर्टिक्युलरली महाराष्ट्राचं काय कुठे आहे, पर्टिक्युलरली स्थान सगळं पाहिलं. आता आपण इथून स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आहे हा भाग बघणार आहोत कोकण किनारपट्टी. त्यानंतर आपण बघणार आहोत डोंगर रांगा, त्यानंतर बघणार आहोत पठार. फाईन. या 3 पार्टमध्ये डिव्हिजन केलं तर आपण प्राकृतिक विभागाचं त्याच पद्धतीने आपण आपला भूगोल समोरून येऊया. तर पर्टिक्युलरली कोकण किनारपट्टी बघताना लक्षात घ्या, महाराष्ट्र, अरबी समुद्र व सह्याद्री. हा, अगेन नैसर्गिक सीमेमध्ये बाय लॉजिक आपण असं म्हणू शकता की महाराष्ट्राच्या पश्चिमेला अरबी समुद्राची नैसर्गिक सीमा लाभली आहे. बाउंड्री ऑफ अरेबियन सी. फाईन. टू द वेस्ट. सो अरबी समुद्र, सह्याद्री पर्वत, त्याच्या दरम्यान जो दक्षिणोत्तर पट्टा आहे त्याला कोकण असं म्हणतात. ठीक आहे. पर्टिक्युलरली या किनारपट्टीला प्रत्येक, आता संपूर्ण देशाचा जर विचार केला तर या किनारपट्टीला वेगवेगळी नाव आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकण म्हणतात, तर खालच्या राज्यांमध्ये या किनारपट्टीला काय नाव आहेत, यू कॅन सर्च. इट्स अ होमवर्क. ओके. समटाइम्स असं होतं, पर्टिक्युलरली अभ्यास करताना शिकवलेलं तर आपण रिवाइज करतो, पण सपोज शिकवताना काही क्वेरीज जर तुम्हाला आल्या किंवा फॉर एक्झाम्पल, अरे कोकण तर महाराष्ट्रामध्ये म्हणतात पण किनारपट्टी तर फक्त महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, पुढे आपण बघतो
कर्नाटक पर्यंत बघतो, तामिळनाडू पर्यंत बघतो, ठीक आहे. ऍट द एंड कन्याकुमारी पर्यंत किनारपट्टी बघतो. सो कोकण तर आपण सगळ्यांना म्हणत नाही, पण खालच्या किनारपट्टीला काय म्हणू शकतो? जर इन बिटवीन अशा क्वेरीज जर सॉल्व स्वतः केल्या किंवा थोडं त्याच्यावर रिसर्च वर्क केलं ना, तर मे बी आपण शिकलेल्या अजून 10 गोष्टी त्याच्यामध्ये ऍड होतात. सो ट्राय टू हॅव दॅट हॅबिट टू सर्च फॉर द एक्स्ट्रा. ओके. सो कोकण किनारपट्टी उत्तरेला दमण गंगा नदी पासून तर दक्षिणेला तेरेखोल खडीपर्यंत. कोकण किनारपट्टीला काय म्हणायचं? कोकण किनारपट्टीला कुठून तर कुठपर्यंत मानायचं? तर उत्तरेला दमणगंगा, नॉर्थ साइड दमणगंगा अँड साऊथ तेरेखोल नदी और तेरेखोल खाडी. तेरेखोल नदीचीच खाडी येते, दॅट इज तेरेखोल नदी. ठीक आहे. कोकण किनारपट्टी रिया प्रकारची. रिया इज अ टाइप ऑफ किनारपट्टी असं म्हणूयात. पर्टिक्युलरली असं म्हणायचं झालं तर ही किनारपट्टी अशी आहे की त्या ठिकाणी मॅक्झिमम पोर्ट्स, ज्याला आपण बंदरे म्हणतात, ते निर्माण करू शकतात. इफ वी लुक ॲट द मॅप ऑफ इंडिया, ठीक आहे, दिस इज वेस्टर्न कोस्ट and this is eastern coast. If you compare this western coast to the eastern coast, you will come to notice that most of the ports are situated on the western coast, and Mumbai is the best example. It is flourished because of that only. Okay, so हे वेस्टर्न पोर्ट्स, वेस्टर्न कोस्टला पोर्ट्स असण्याचं कारण इथली किनारपट्टी अशा पद्धतीची आहे की तिथे बंदरांचा विकसन, डेव्हलपमेंट ऑफ पोर्ट्स चांगल्या प्रकारे होऊ शकतो. फाईन. सो त्याला म्हणतात रिया प्रकारची. दॅट इज द जॉग्राफिकल. जॉग्राफीच्या तेवढ्या आपण डिटेलमध्ये आपल्याला ऍक्च्युली जायचं नाहीये. ठीक आहे. देन अगेन इट विल टेक अ मनार. सो दक्षिणोत्तर फ्रॉम नॉर्थ टू साऊथ इट इज 720 kilometer, width 30 to 60 kilometer. Okay, this is length and this is width. Fine. Particularly ही width उत्तर भागामध्ये, where is the map of ओके, पण इथे बघूयात मॅप. स्लाइड मॅप इन्क्लूड केला तर त्या स्लाइड मध्ये तो झालाय गायब. पर्टिक्युलरली ही आपण बघूयात किनारपट्टी. इथे पहा, इथे विड्थ जास्त आहे आणि इथे विड्थ कमी आहे. ओके. So it is broad from the north side and become narrower and narrower to the southward. Okay. So north side it is 90 to 95 kilometer width, and towards the south it is 40 to 45 kilometer. On an average 30 to 60 kilometer on an average. Square kilometer क्षेत्रफळ एरिया वाइज 30,394 स्क्वेअर किलोमीटर एरिया. आता पर्टिक्युलरली हा जो कोकण भाग आहे हा सलग मैदानी नाही. हा भाग डोंगर दऱ्यांनी व्यापला आहे आणि परंतु उंचीचा सखल भाग आहे. त्याला याचा अर्थ काय? पर्टिक्युलरली इट इज नॉट प्लेन. म्हणजे फ्रॉम नॉर्थ टू साऊथ हे प्लेन नाही आहे. There are many ranges here. We'll found the many range. It is not a totally plain. Fine. Then किनाऱ्यापासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून उंची 15 मीटर आहे आणि किनाऱ्यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही उंची सुमारे 250 किलोमीटर आहे. ठीक आहे. सखल म्हणजे हा भाग, म्हणजे उंची काय जाते इकडे वाढत जाते, कारण इकडे काय वेस्टर्न घाट्स आहेत. ओके. ही 250 मीटरची उंची इथे
पाहिलं गेलं तर असा चढता भाग आहे. दिस इज स्लॅन्टिंग and here comes the Western Ghats. Okay, that is 15-meter height from sea level. Okay, whenever we are measuring the height, please always consider it as from the sea level. From the sea level, this portion is a 15 kilometer height, and it increased up to the 250-meter height from the sea level, from the east side. West side is 15 meter. Okay, north side it is broad, south side it is narrow. Okay, so पूर्व पश्चिम दिशेला मंद स्वरूपाचा उतार, that is slanting position. तीव्र स्वरूपाचा उतार like this, और मंद स्वरूपाचा उतार हा असा. ठीक आहे, म्हणजे हळूहळू उंची कमी होते त्याची. ही डायरेक्ट उंची जास्त आणि डायरेक्ट कमी हा तीव्र उतार झाला. आणि मंद उतार म्हणजे उंची जी आहे हळूहळू कमी होते. ओके, सो कोकण किनारपट्टी ही मंद स्वरूपाच्या उताराची आहे. फाईन. त्यानंतर समुद्र असल्यामुळे अर्थात समुद्राच्या सरण आणि संचयन कार्याने वेगवेगळी प्रकारची भूरूप आहेत, ती पर्टिक्युलरली आपण पुढे बघणार आहोत. जर पर्टिक्युलरली डिव्हाइड करायचं झालं कोकण किनारपट्टीला, तर कोकण किनारपट्टी ही उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण या भागांमध्ये डिव्हाइड केली जाते. पर्टिक्युलरली डिव्हिजन करण्याचं काम आपण का करतोय, कारण हा प्रत्येक भागामध्ये ना वेगळं वैशिष्ट्य आहे. फॉर एक्झाम्पल उत्तर कोकणामधले जिल्हे बघा तुम्ही, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड. बट ऑब्वियस आहे की इंडस्ट्रीज जे कुठे आहेत उत्तर कोकणात जास्त आहेत, त्याच्यामुळे पॉप्युलेशन डेन्सिटी इज ऑल्सो अ हायर साइड. फाईन. हा भाग सखल सपाट कमी ओबडधोबड आहे. दॅट इज द बेस्ट फॉर द ports. Okay, can you link with Mumbai as an economical capital, why it is flourished? Then again you can link it with the urbanization. Okay, most urbanized city Mumbai. Then again you can environmental issues and solid waste management. Okay, आठवलं पहिली स्लाइड आठवली का? पहिल्या स्लाइड मध्ये आपण काय म्हटलं होतं, each and every topic is linked and each and every subject is linked. When you establish the linkages, the study is easier. Okay, then compare it with the South Konkan. South Konkan, Ratnagiri and Sindhudurga, खडकाळ आणि ओबडधोबड आणि औद्योगिकदृष्ट्या अप्रगत, लोकसंख्येची अर्थात घनता कमी, पारंपरिक व्यवसाय मात्र खनिज संपत्तीच्या दृष्टीतून महत्वाचं. पर्टिक्युलरली शेती आणि खनिज संपत्ती हे पुढच्या स्लाइड्स मध्ये येणार आहेत. पण पर्टिक्युलरली तुम्ही थोडं इव्हॅल्युएट करू शकता, उत्तर कोकण का बरं एवढा फ्लरिश झाला असेल आणि दक्षिण कोकण का फ्लरिश झाला नसेल. पर्टिक्युलरली तुम्ही जरी पाहिलं अर्बनायझेशन, जरी हा टॉपिक पाहिला तर तुम्हाला मॅक्झिमम दिसेल की या भागातनं बरेचसे लोक मायग्रेट होऊन मुंबई और इकडे पुणे विभागामध्ये नोकरीला येतात. कारण इथे काय आहे, औद्योगिक दृष्ट्या इंडस्ट्री वाईज इट्स बॅकवर्ड आणि त्याच्यामुळे रोजगाराची संख्या कमी आहे, एम्प्लॉयमेंट तिथे कमी आहे, एम्प्लॉयमेंट कमी असल्यामुळे. बट ऑब्वियस हे मायग्रेशन होतंय या दक्षिण कोकणातून उत्तर कोकणात. ओके, सो लाईकवाईज जॉग्रफीच्या सोबतच आपल्याला महाराष्ट्र संपूर्ण डोळ्याखालनं गेला पाहिजे. जॉग्रफी म्हणजे पर्टिक्युलरली याच्यात अडकू नका. फॅक्ट्स अँड फिगर्स विल कम आफ्टरवर्ड. एक लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा काय होतं, फॅक्ट्सच्या मागे आपण खूप जास्त धावलो ना तर खूप कन्फ्युजन लवकर होतं. मात्र एक लक्षात घ्या, तुम्हाला कन्सेप्ट कळतेय का,
कोण कुठे आहे. आता पर्टिक्युलरली आत्ताच्या वेळेला म्हणजे फॉर एक्झाम्पल आता क्लासला समजा आपला 1 तास झालाय, या 1 तासामध्ये तुम्हाला महाराष्ट्र कसं आहे, काय कुठे आहे एवढं जरी कळलं, दॅट इज मोर दॅन इनफ. ज्या काही त्याच्यामध्ये फॅक्ट्स आहे, फॉर एक्झाम्पल याला एवढे जिल्हे आहेत, त्याला अरे मला लगेच 2 मिनिटात आठवतच नाहीये त्या राज्याला किती जिल्हे आहेत. ठीक आहे बाबा, इट विल कम विथ अ रिव्हिजन ओनली. ठीक आहे, मोर यू रिवाइज मोर द फॅक्ट्स विल कम इन टू युअर माइंड. ओके, पण आता मात्र काय गरजेचं आहे, आता मात्र तुम्हाला फॉर्मॅट लक्षात येणं गरजेचं आहे. एकदा का फॉर्मॅट लक्षात आलं तर ते इझी जातं. ठीक आहे, सो त्या इझी वेनी तुम्हाला झालं तर तुमचा मेमरी अगेन ब्रेन कुठं नाही, प्रत्येक स्लाइडमध्ये मला असं वाटतं ब्रेन येणार आहे. ब्रेनचा उपयोग तेव्हाच इफिशियंट शकणार जेव्हा तुम्ही जास्त कन्फ्युजन करून घेणार नाही. फाईन, त्याच्यामुळे फॅक्ट्सला लगेच आठवलं पाहिजे असं लक्षात घेऊ नका. हा शब्द माहितीये का, ईगल व्ह्यू, स्पेलिंग चुकलं का, हा येस, ईगल व्ह्यू. ईगल व्ह्यू, ईगल काय करतो, ईगल गरुड, गरुड वरून बघतो. वरून काय बघतो, वरून एखाद्या गावाला बघतो, एखाद्या भागाला बघतो, एखाद्या डोंगराला बघतो, जंगलाला बघतो. फाईन, वरून बघतो, वरून त्याला पर्टिक्युलरली दिसतं की हा बाबा हा असं असं या ठिकाणी आहे. ठीक आहे, आणि पर्टिक्युलरली आपण कुठल्या व्ह्यू मध्ये आहे, आपण पर्टिक्युलरली जंगलात आहे. जंगलात मध्ये आपण काय बघतोय, पर्टिक्युलरली एक एक झाड बघतोय. हा, प्राकृतिक विभाग, प्रशासकीय विभाग, त्यानंतर काय बघतोय, कोकण किनारपट्टी, पठार, सह्याद्री. फाईन, या प्रत्येकाला व्हिजिट देऊन आपल्याला जॉग्राफी कळणार आहे. पण जॉग्राफीचा ओव्हरऑल व्ह्यू घेण्यासाठी तुम्हाला हा ईगल व्ह्यू जास्त गरजेचा आहे. ईगल व्ह्यू म्हणजे काय कुठे आहे, प्राकृतिक कशाला म्हणतात, प्रशासकीय कशाला म्हणतात, डोंगर रांगा सांगितल्या त्या कुठे आहे, पिक्टोरियल फॉर्मॅटमध्ये ते सगळं पिक्चर तुमच्या डोक्यात येणं, आणि पर्टिक्युलरली सगळं जॉग्राफी कनेक्ट वाईज एका फॉर्मॅटमध्ये डोक्यात येणं, दॅट इज द ईगल व्ह्यू. ईगल व्ह्यू कम आफ्टर द एंड ऑफ द सेशन ऑफ जॉग्राफी. ठीक आहे, एवढ्या लवकर नाही, जॉग्राफी संपल्यानंतर येणार ते. फाईन, पण हा डेव्हलप करण्यासाठी पर्टिक्युलरली हा व्ह्यू क्लिअर असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो पहिले लक्षात घ्या काय म्हणत आहेत, काय कुठे आहे, काय सांगत आहे, फक्त तेवढं घरी जाऊन रिव्हिजन करा. फॅक्ट्स या 3 ते 4 रिव्हिजन नंतर फॅक्ट्स लक्षात राहतात. फाईन, तिथे कुठे अडचण असेल फॅक्ट्स मध्ये तर ती रिव्हिजननी सॉल्व्ह होऊ शकते. सो इथे क्लिअर झालं उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. आणि दक्षिण आणि उत्तर कोकण अशा पद्धतीने नॅचरली असा एस्टॅब्लिश आहे, त्याच्यामुळे पर्टिक्युलरली त्याचं जे काही इकॉनॉमिकल, पॉलिटिकल जे काही फॉर्मेशन पाहतोय, जे काही डेव्हलपमेंट पाहतोय, ते पर्टिक्युलरली इज जॉग्राफी. जॉग्राफी प्ले करतो, जॉग्राफी प्लेज द रोल in the economic development of any area. So geography is important while you study the economic development of any country or state. Fine, हे एक्झाम्पल आहे उत्तर कोकण आणि दक्षिण कोकण. देन कम्स, ओके, याला इंग्रजी जॉग्राफिकल याच्यामध्ये लँग्वेज मध्ये खलाटी आणि वलाटी. पर्टिक्युलरली काही ज्या कन्सेप्ट आणि काही शब्द आहेत त्या पर्टिक्युलरली कोकण किनारपट्टीमध्ये जशान तसं वापरल्या जातात, पण इंग्रजीमध्ये त्याच्या टर्मिनॉलॉजी जर पाहिजे असेल ना तर जिथे कुठे मिसिंग आहे, मला असं वाटतं काही काही ठिकाणी मिसिंग आहे इंग्लिश टर्मिनॉलॉजीज, आय विल गिव्ह यू इन द नेक्स्ट लेक्चर. फाईन, सो एवढं लक्षात घ्या, पश्चिम कोकण, पूर्व कोकण. अगेन कोकण कसं आहे, नॅरो फ्रॉम टू द साउथ and broader in the north. Then हा झाला पश्चिम कोकण, हा झाला पूर्व कोकण. ठीक आहे, आता या पार्ट मध्ये पर्टिक्युलरली काय म्हणत आहेत की पश्चिम कोकण समुद्र किनाऱ्याला लागून असलेला कमी उंचीचा भाग. आता आपण उंची पाहिली होती, कशी होती, 15 मीटर टू द अप टू 250 मीटर हाईट. दिस इज 15 मीटर हाईट फ्रॉम द सी लेवल. सो दिस इज द खलाटी. व्हेरी इझी, हे वाचताना ते लगेच कळणार नाही, पण डायग्राम काढल्याबरोबर लगेच कळलं. देन पूर्व भाग म्हणजे
समुद्र सपाटीपासून थोडं उंचीवर जर इकडे गेलं पूर्वेकडे कोकण किनारपट्टीचा, तर इथे डोंगर आणि टेकड्यांनी व्यापलाय. कारण इथे काय स्टार्ट होतो, इथे स्टार्ट होतो आपला सह्याद्री. ओके, सह्याद्री स्टार्ट होतो, म्हणून हा थोडा अधिक उंचीचा भाग म्हणजे वलाटी. दिस इज खलाटी, दिस इज वलाटी. फाईन. तुलनात्मक उंच हा भाग. ठीक आहे. पर्टिक्युलरली इकडे नारळाच्या बागा जास्त दिसतात कृषीमध्ये, परत आता पुढे बघूयात. आणि इकडे काय होतं, भाताचं उत्पादन आणि फळोत्पादन जास्त होतं. पर्टिक्युलरली आता बघा, हा रिजन कमी उंचीचा अधिक उंचीचा असल्यामुळे इथे सॉइल डिफर करेल. ओके, सो बिकॉज ऑफ दॅट डिफरन्स ऑब्विसली प्रोडक्शन विल डिफर, ऍग्रिकल्चर प्रोडक्शन विल डिफर. म्हणून इथे नारळाच्या बागांचं उत्पादन जास्त होतं आणि इथे फलोत्पादन फ्रुट्स प्रोडक्शन. फाईन. खलाटी पश्चिम कोकण, पूर्व कोकण. देन कम्स खाडी. ऍक्च्युली सगळ्या इमेजेस गायब झाल्यात काय काय याच्यातल्या. ओके, आय विल लुक इनटू नेक्स्ट लेक्चर. खाडी भारतीचे नाही, ते भरतीचे पाहिजे. भरती. नदीच्या मुखात जिथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात. फॉर एक्झाम्पल, ही कोकण किनारपट्टी, इथे आहे समुद्र आणि इकडून वाहत येते नदी, कुठली पण नदी. या नदीचा हा जो जॉईंट पॉइंट, नदी जिथे समुद्राला मिळते तिथे पर्टिक्युलरली समुद्राचं पाणी भरतीच्या वेळेला इथे आत शिरतं, म्हणजे समुद्राचं पाणी इथपर्यंत शिरतं आणि या भागाला म्हणतात खाडी. ओके, सो अशा अनेक खाड्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. दॅट इज ठाण्यामध्ये डहाणू, वसई, मनोरी. मुंबई उपनगर, मालाड, मोहीम. मुंबईमध्ये माहीम खाडी. रायगडमध्ये पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट. तुम्हाला वीज प्रकल्प जेव्हा पाहता इलेक्ट्रिसिटी, त्यामध्ये तुम्हाला हे नावं दिसतात: उरण, दाभोळ, धरमतर. सिंधुदुर्गला देवगड, कालवली, कर्ली आणि तेरेखोल खाडी. ठीक आहे, खाडी लक्षात आली. खाडीला पर्टिक्युलरली जस्ट अ सेकंड. Just give me a 2 minutes. Cardi, particularly, I think it's a Gulf. Gulf area. पूर्णी, या इथेच लिहिलेलं आहे. जुहू बीच. दिस इज द बीच. ओके, सो खाड्या लक्षात ठेवा. कोकण किनारपट्टीवरच्या खाड्या जिथे समुद्राचं पाणी नदीच्या मुखात शिरतं ते झालं, ती झाली खाडी. पूर्णी सरळ सरळ लाटांच्या संचयन कार्यामुळे उथर किनाऱ्यावर वाळूचा पट्टा. सरळ सरळ हे किती कठीण वाटतं हे वाचायला, पण जेव्हा बीच आपण म्हटलं तर कळतं. वाळूचा पट्टा, मुंबई उपनगर, जुहू बीच, मुंबई शहर, दादर, गिरगाव, रत्नागिरी, इट इज हरणे, गणपतीपुळे, हरणे, गुहागर, सिंधुदुर्ग, मालवण जवळ तारकर्ली नावाचा बीच, शिरोड, दापोली, उमादा. नंतर रायगडमध्ये अलिबाग, मुरुड, जंजिरा आणि श्रीवर्धन बीच.
पुळणीला बीच असं म्हणतात, वाळूच्या पट्ट्यांना पुळण म्हणतात, त्याला पुळणी असं म्हणतात, दॅट इज द बीच. सो पर्टिक्युलरली वैशिष्ट्य, कोकण किनारपट्टीचे वैशिष्ट्य, कोकण किनारपट्टीवर काय काय आहे, खाडी आहे, बीच आहे, त्यानंतर वाळूचे दांडे, सागराच्या लाटामुळे उथर किनाऱ्यावर वाळूचे दांडे निर्माण होतात. समुद्रामध्ये जेव्हा समुद्र खोल असतो आणि पर्टिक्युलरली इकडे लेव्हल जेव्हा जमिनीची वाढत जाते तेव्हा इथे समुद्र हा सी, इथे डेप्थ जास्त आहे आणि इथे डेप्थ कमी आहे. ठीक आहे. आता डेप्थ कमी असल्यानंतर बऱ्याच वेळा इथे वाळूचा पर्टिक्युलरली असा रिजन तयार होतो, दांडे तयार होतात. दॅट इज नॉट अ आयलंड बट जस्ट ऍज अ sand collection because of the depth. ओके, त्याला वाळूचे दांडे म्हणतात. असे वाळूचे दांडे कोकण किनारपट्ट्यावर आढळतात. रायगडमध्ये खरदांडा, बराच मोठा वाळूचा दांडा तिथे आहे. देन अगेन बेट, दॅट इज आयलंड. आयलंड अगेन आता हे एक्सप्लेन करायची गरज नाही. आयलंड जिथे आजूबाजूला समुद्र आहे आणि मध्ये जमीन आहे, दॅट इज द आयलंड. आयलंड पर्टिक्युलरली तुम्ही पाहता मुंबई स्वतः हा एक बेट आहे. पर्टिक्युलरली तुम्ही ऐकलं असेल 7 बेटांचं शहर कोणाला म्हणतात, मुंबईला म्हणतात. छोटी 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 बेट यामध्ये भर टाकून मुंबई शहर वसलेलं आहे. देन रायगड जिल्ह्यामध्ये एलिफंटा केव्स, धारापुरी, घारपुरी किंवा घारापुरी केव्स असं म्हणतात, एलिफंटा केव्स. मुंबईवरनं, मुंबईच्या बीचवरनं, मुंबईवरनं तुम्हाला जाता येतं एलिफंटा केव्हला. अलिबागला खांदेरी उंदेरी नावाचं बीच आहे. सिंधुदुर्गला सिंधुदुर्ग किल्ला पर्टिक्युलरली हा समुद्राच्या मध्ये आहे किल्ला. मुंबई उपनगर, साष्टी, अंजदेव असे आयलंड्स आपल्याला कोकण किनारपट्टीवर आढळतात. पर्टिक्युलरली या कोकण किनारपट्टीचं जर आपण मिनरल्स पाहिले, खनिज पाहिले, तर बॉक्साईट, मँगनीज, क्रोमाइट आणि जिप्सम. ऍक्च्युली आहे इंग्लिश शब्द, मराठी टाईपमुळे जरा वेगळेच टाईप झालेले दिसतात, पण बऱ्याच वेळा हे वेगळंच काहीतरी जे टाईप झालेलं असतं ना तेच जास्त लक्षात राहतं. कारण सपोज आता हे परत ट्राय करून पहा मेमरीसाठी, म्हटलं ना कुठल्या स्लाइडला ब्रेन, कुठेतरी ब्रेनचा उपयोग येणार आहे. जेव्हा तुम्ही असं काहीतरी विचित्र फॉर्मॅट करता किंवा विचित्र नेमोनिक बनवता की जे ऍक्च्युली तुम्हाला माहितीये त्याचा अर्थ फार विचित्र होतो किंवा त्याचा अर्थ नॉनसेन्स काहीतरी बनवता तुम्ही आणि ते त्या फॉर्मॅटमध्ये माहिती लक्षात ठेवता. फॉर एक्झाम्पल एखादी गोष्ट उदाहरण बघा, कोकणातल्या नद्या. कोकणातल्या नद्या जर तुम्हाला पूर्ण उत्तरेपासून, आता हा क्रम काय दिलाय, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंतचा हा क्रम आहे. या अख्ख्याच्या अख्ख्या लक्षात ठेवायचा असेल आणि पर्टिक्युलरली तुम्ही जर स्टोरी तयार केली या शब्दांवरनं, गंगा सूर्याकडे गेली, तिला तहान लागली होती, ओके, अँड सो ऑन. ठीक आहे, आय हॅव माय ओन फॉर्मॅट अबाउट इट, बट इट इज क्वाईट पर्सनल और इट इज क्वाईट फनी. ओके, तो इथे सांगितलं तर मे बी तो तुम्हाला कळणार नाही किंवा तुम्ही तुमचा फॉर्मॅट बनवा, काहीतरी गोष्ट बनवा दमनगंगा पासून तेरेखोल पर्यंत. बऱ्याच वेळा हा जो फॉर्मॅट याला नॉनसेन्स असतं, ते कोण गंगा कोण सूर्य, त्याला का तहान लागली, लाईक दॅट. पण बऱ्याच वेळा लक्षात ठेवायला इतकं जास्त सोपं जातं कारण ते खूप अट्रॅक्टिव्ह असतं आपल्या मेमरीला, है ना. आता इथे मँगनीज हा शब्द आहे, इथे क्रोमाइट आहे आणि इकडे जिप्सम आहे, फाईन. तर हे असं लक्षात ठेवा. बॉक्साईट चे जे साठे आहे ते ठाणे जिल्ह्यात आहे, मँगनीज सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे, क्रोमाइट सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात आहे. त्यानंतर लोह आणि जिप्सम, हे पहा इकडे कंटिन्यू करा, ते लोह, आयर्न अँड जिप्सम रत्नागिरी जिल्ह्यात सापडतं. ठीक आहे. पर्टिक्युलरली ह्यामध्ये या संपूर्ण नद्या ज्या दिल्या आहेत त्या नद्यांच्या लिस्टमध्ये वैतरणा नदी, उल्हास नदी यांची लांबी जास्त असल्यामुळे बऱ्यापैकी महत्वाच्या नद्या आहेत. ते बाकी खूप छोट्या छोट्या नद्या आहेत. ठीक आहे. कारण ऍक्च्युली जर वैशिष्ट्य पाहिलं, व्हॉट इज द स्पेशल फीचर ऑफ कोकण रिव्हर्स,
They are very short in length. Okay, they flows from the ईस्ट टू वेस्ट. ओके, ही जी फीचर आहे कोकणातल्या नद्यांचं हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि हा क्रम सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उत्तर कोकणात पाहिलं तर दमनगंगा, सूर्या, तानसा, वैतरणा, काळू, पिंजल, भारसाई, उल्हास आणि मुरबाडी या नद्या दिसतात. मध्य कोकणामध्ये पाताळगंगा, अंबा, कुंडलिका, काळ, सावित्री, वैशिष्ट्य, शास्त्री ह्या नद्या दिसतात. दक्षिण कोकणामध्ये काजवी, मुचकुंदी, वाघोटणे, शुक, गड, करली, तेरेखोल ह्या नद्या तुम्हाला पर्टिक्युलरली दिसतात. ओके, वाघाने गडावरून खूप जोरदार उडी मारली, त्याचे केस कर्ली झाले आणि तो खोल गडात खाली उतरला. दॅट इज माय फॉर्मॅट ऑफ रिमाइंडिंग. ऑब्विसली हा पूर्ण एक वेगळा स्टोरी आहे त्याची, पण एक उदाहरण देत आहे. गंगा सूर्याकडे गेली पाणी मागायला, तिला तहान लागली होती अँड सो ऑन. वाघाने गडावरून उडी मारून इतक्या जोरात झाला, त्याचे केस कर्ली झाले आणि तो खोल गडामध्ये खाली फेकला गेला. ओके, वाघोटणे, शुक, गडली, तेरेखोल अशा फॉर्मॅटमध्ये नद्यांची नावं लक्षात ठेवा. प्रश्न कसे येतात? कोकणातल्या खालीलपैकी कुठल्या नद्या कोकणातल्या नद्या आहेत? खालीलपैकी कुठली वैशिष्ट्य कोकणातल्या नद्यांची आहेत? सगळ्यात मोठी कोकणातली नदी कुठली? त्यानंतर उत्तर ते दक्षिण क्रम, कोकणातल्या नद्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम कसा, और अपोजिट, दक्षिण ते उत्तर. फाईन. देन खूप महत्वाचं किल्ले. आता इथे ऍक्च्युली या 2-3 किल्ल्यांचे पिक्चर्स गायब झाले आपले. यू कॅन हॅव दॅट जस्ट ऑन गुगल. आता इथे 2 पार्ट पडतात. कोकणामध्ये डोंगरी किल्ले पण आहे आणि सागरी किल्ले पण आहे. म्हणजे डोंगर रांगांमधले किल्ले आणि पर्टिक्युलरली सागरामध्ये लाईक आयलंड ते किल्ले बांधले गेलेले आहेत. ठीक आहे. तर ठाण्यामध्ये जे आहे ते माहुली, भंडारगड, पळसगड, अर्नाळा डोंगर. रायगडामध्ये कर्नाळा, शिवथर, मंडणगड पण म्हणतात याला, माळंगगड असं सुद्धा म्हणतात. रायगड, जंजिरा. त्यानंतर रत्नागिरीमध्ये जयगड, फतेगड, पूर्णगड, कनकदुर्ग, सुवर्णदुर्ग. देन सिंधुदुर्ग मध्ये सगळ्यात महत्वाचं तर हाच आहे, सिंधुदुर्ग किल्ला. ठीक आहे. त्यानंतर भारतगड, पदगड, सजेकोट हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले किल्ले आहेत. ठीक आहे. पर्टिक्युलरली हे किल्ले आणि या किल्ल्यांच्या संदर्भामध्ये इथे परत आपण काय कनेक्ट करू शकतो? महाराष्ट्रातलं पर्यटन, टुरिझम. ओके, वी कॅन कनेक्ट इट. ही झाली कोकण किनारपट्टी. फाईन. या कोकण किनारपट्टी नंतरचा जो पोर्शन येतो, कोकण किनारपट्टी पर्टिक्युलरली बघा इकडे जिल्ह्यांवाईज सुद्धा इथे बघा, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मिळून बनते कोकण किनारपट्टी. कोकण किनारपट्टी मधला हा जो ग्रीन पॅच आहे, हा आहे सह्याद्री, हा वेस्टर्न घाट्स. ओके, डोंगर रांगा. आणि पर्टिक्युलरली आपण तो भाग आता बघूया. ओके, सो आता थोड्या वेळापूर्वी आपण पाहिलं होतं तोरणमाळ डोंगर, देन सातमाळा अजिंठा रेंज, हरिश्चंद्र बालाघाट रेंज, देन शंभू महादेव रेंज. दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट डोंगर रांगा. ठीक आहे, हिल्स रेंज या सगळ्यात महत्वाचं आहे. अँड देन पश्चिम घाट, दॅट इज वेस्टर्न घाट्स. Western Ghats. Western Ghats, again we can connect it to the Western Ghats. कुठे? UNESCO World Heritage Site.
ओके. पर्टिक्युलरली जर आलं तर अजिंठा डोंगर हा औरंगाबाद जिल्हा, कळसुबाई शिखर हे शिखर आहेत. सो जेव्हा आपण डोंगर रांगा बघतो तेव्हा शिखर सुद्धा बघणार आहोत आणि घाट बघायचे आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाट आणि शिखर हे महत्वाचं. आता इथे कळसुबाई शिखर, त्यानंतर सातमाळा नाशिक, वणी डोंगररांगा नाशिक, पन्हाळा कोल्हापूर, महादेव डोंगररांगा सातारा, बालाघाट बीड. आतापर्यंत आपण फक्त पाहिल्या या रेंज, पण या पर्टिक्युलरली कुठल्या जिल्ह्या मला संलग्नित आहे हे बघू शकता. तोरणमाळ नंदुरबार, मांढरादेव सातारा, गाविलगड बुलढाणा अकोला, अगेन भामरागड, गडचिरोली, चांदूरगड चंद्रपूर, निर्मल डोंगररांगा नांदेड, देन चिकोडी कोल्हापूर अँड मल्लिकार्जुन सांगली. लक्षात ठेवताना सगळ्यात महत्वाचं इम्पॉर्टंट ह्या 3 पहिले लक्षात ठेव. 4 तोरणमाळ पहिले, सातमाळा अजिंठा डोंगररांग सेकंड, हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग थर्ड आणि शंभू महादेव फोर्थ. ठीक आहे. आणि पर्टिक्युलरली या मॅप थ्रूच कुठल्या डोंगर रांगा कुठे आहेत आणि हे ट्रायंगल म्हणजे हे हायेस्ट पीक डोंगर, गाविलगड, मेळघाट डोंगर, आणि आपण बाउंड्री मध्ये पाहिला होता दरेकसा टेकड्या, चिरोल टेकड्या, सुरजाघर, भामरागड टेकड्या. फाईन. तर ह्या डोंगर रांगा आहेत. बाकी छोटे छोटे आहेत. जनरली ह्याच्यावर प्रश्न विचारले जाण्याची शक्यता खूप कमी आहे. फॉर एक्झाम्पल इकडे मनसर, चिमूर, पुसट टेकड्या, हिंगोली डोंगर, मांजरा पठार, हे जे डोंगर आहेत छोटे छोटे, त्याच्यावर प्रश्नांचं प्रमाण कमी आहे. प्रायोरिटीनी पर्टिक्युलरली हे लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर अजून महत्वाचं म्हणजे हायेस्ट पीक लक्षात ठेवा, असेंडिंग अगेन अँड डिसेंडिंग फॉर्मॅट. ठीक आहे. सगळ्यात मोठं, सगळ्यात उंचीवरचं, सगळ्यात कुठलं शिखर महाराष्ट्रातलं कुठल्या डोंगर रांगामध्ये आहे, पहिले 5. ठीक आहे. 1 2 5. अगेन इट्स फॉर जस्ट हॅव दॅट होमवर्क. ओके. त्यानंतर महत्वाचं परत या सह्याद्रीमध्ये काय आहे, येस हिअर कम्स द इंग्लिश. ओके. सह्याद्री डोंगर रांगांमध्ये महत्वाचे आहेत घाट. पर्टिक्युलरली सह्याद्रीचा हा जो वेस्टर्न घाट आहे, वेस्टर्न घाट आपण कुठे म्हणू, पर्टिक्युलरली पूर्ण महाराष्ट्रापासून तर तमिळनाडू पर्यंतचा टोटल वेस्टर्न घाट. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये या वेस्टर्न घाटचं नाव आहे सह्याद्री. ठीक आहे. आणि सह्याद्री वेस्टर्न घाटला बाकी राज्यांमध्ये काय म्हणतात हा पण प्रश्न येऊ शकतो, म्हणजे डोक्यात येऊ शकतो. सो प्लीज सर्च आउट. सो घाट, सह्याद्री घाट, बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट, अँड दिस इज द रिझन व्हाय युनेस्को गेव इट अ वर्ल्ड हेरिटेज साइट डेसिग्नेशन. वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा का मिळाला याला, कारण इट इज अ बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट. व्हेरियस बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हणजे काय, बिकॉज इट्स अ होम ऑफ अ व्हेरियस फ्लोरा अँड फोना. ओके. एनिमल्स अँड plants. Highest waterfall, important hydropower project. Again, repeat here, UNESCO World Heritage Site. Okay. Then also it consists of a hill stations. Okay. आणि बराच वेळा प्रश्न येतात घाटांवर. आंबा घाट फॉर एक्झाम्पल प्रश्न येतो, आंबा घाट कनेक्ट्स विच डिस्ट्रिक्ट, दॅट इज रत्नागिरी अँड कोल्हापूर. ठीक आहे. घाटांवर प्रश्न येतात. घाटांवरच्या संदर्भामध्ये कुठला घाट कुठल्या 2 जिल्ह्यांना कनेक्ट करतो, किंवा कुठला घाट कुठल्या स्टेटला. फॉर एक्झाम्पल आंबोली घाट कनेक्ट्स महाराष्ट्र अँड गोवा. ओके.
हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि सगळ्यात महत्वाचं पहा, परत जे काही पर्टिक्युलर फीचर आहे ते सुद्धा काही काही इम्पॉर्टंट फीचर लक्षात घ्या. आंबा घाट acts as a bridge between Konkan and Kolhapur during the Maratha Empire. So here is the connection of history. जर तुम्ही मराठा एम्पायर किंवा शिवाजीचा काळ जर पाहिला आणि त्यांच्या लढाया जर पाहिल्या आणि त्यांच्या किल्ल्यांचं जर स्थान पाहिलं, तर तुम्हाला पर्टिक्युलरली या सह्याद्रीचं जे काही एक फिजिकल फीचर आहे त्याचा उपयोग त्यांनी त्यांच्या लढायांमध्ये केला होता. पर्टिक्युलरली तुम्हाला माहित असेल गनिमी कावा, ही जी वॉरफेअर टेक्निक होती त्यांची, जी वॉरफेअर टेक्निक होती ती यूज केली त्यांनी गनिमी कावा विथ द हेल्प ऑफ सह्याद्री ओनली. सह्याद्रीच्या साह्याने त्यांनी ही विकसित केली होती वॉरफेअर टेक्निक. आणि त्याच्यामुळे बऱ्याचदा काय झालं होतं, युद्ध जिंकण्यामध्ये त्यांना मदत झाली होती. फाईन. सो जॉग्राफी इज ऑल्सो वी कॅन कनेक्ट विथ द हिस्ट्री. ओके. देन आंबेनळी घाट कनेक्ट टू द सातारा अँड रायगड. आता इथे पहा, फिट फ्रॉम सी लेवल, हायेस्ट पॉइंट फिट फ्रॉम द सी लेवल लक्षात घ्या, विच इज द हायेस्ट घाट लक्षात घ्यायचंय तुम्हाला ऍट द एंड ऑफ दिस स्लाइड. ठीक आहे. आंबोली घाट एक लक्षात घ्या महत्वाचं म्हणजे हेवी रेनफॉल. आंबोली इज फेमस फॉर द हेवी रेनफॉल and also see why, therefore it is called as a चेरापुंजी ऑफ महाराष्ट्र. चेरापुंजी नाव बदललंय खरं तर आता चेरापुंजी इट्स सिच्युएटेड इन द नॉर्थ ईस्ट ऑफ इंडिया. चेरापुंजीचं नाव बदलून काय झालंय, अगेन यू हॅव दॅट फॉर द होमवर्क, बिकॉज while doing that homework you will get more 5 facts extra. Okay, so चेरापुंजी ऑफ महाराष्ट्र, आंबोली घाट कनेक्ट्स महाराष्ट्र अँड गोवा. भोरघाट खोपोली अँड खंडाळा, खोपोली आणि खंडाळाला कनेक्ट करतं. ईस्ट इंडिया कंपनीने 1803 मध्ये याचं कन्स्ट्रक्शन नेमकं सुरुवात केली होती. अँड दिस इज द बॅटल फील्ड ऑफ द फर्स्ट अँग्लो मराठा वॉर. बॅटल ऑफ भोरघाट असं म्हणतात तेव्हा त्याला, बॅटल ऑफ भोरघाट. सो फर्स्ट पहिलं जे अँग्लो मराठा वॉर झालं ते याच ठिकाणी झालं होतं, विच कनेक्ट्स द खोपोली अँड खंडाळा. ठीक आहे. अगेन घाट साठी सुद्धा पर्टिक्युलरली मॅप मध्ये तुम्ही तिथे जर पाहिलं आंबोली घाट आणि आंबा घाट, आंबेनळी घाट तुम्हाला मॅप मध्ये दिसतात. घाट म्हणजे काय, दिज आर द पासेस थ्रू द माउंटन. म्हणजे आता पर्टिक्युलरली काय आहे, दिज आर द कनेक्टिंग पार्ट ऑफ कोकण आणि पठार, जे रेस्ट ऑफ द महाराष्ट्र आहे त्याला कनेक्टिंग लिंक इज अ सह्याद्री. आणि या घाटा थ्रू आपण काय करू शकतो, कनेक्ट होऊ शकतो पठार आणि कोकण किनारपट्टीला. फाईन. देन चंदनपुरी घाट कनेक्ट्स द पुणे अँड नाशिक. चोरला घाट महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक. This connects Maharashtra, Goa and Karnataka. Then third ghat, Pune, Nashik. It's also called as a Kasara Ghat. एक लक्षात घ्या. काशेडी घाट मुंबई, गोवा कनेक्ट करतं. कात्रज पुण्यामध्ये आहे, अर्थात इट्स अ पार्ट ऑफ कात्रज वाईल्ड लाईफ सँच्युरी. ओके. मेनी बुद्धिस्ट अँड जैन केव्स आर फाउंड हियर. यांचं म्हणणं असं आहे, इथे आहे कार्ला अँड भाजे केव्स. इट विल कम. ओके. खंबाटकी घाट पुणे, कोल्हापूर. मोस्ट ऑफ द क्वेश्चन पर्टिक्युलरली ज्याच्यावर आतापर्यंत एमपीएससी पर्टिक्युलरली विचारले गेलेले आहे त्याच्यापैकी हा म्हणजे खंबाटकी घाट. खंबाटकी घाट लोकेटेड ऑन द मुंबई बँगलोर नॅशनल हायवे NH48. खंबाटकी घाट. देन कुंभारली घाट रत्नागिरी
आणि साताराला कनेक्ट करतो कुंभारली घाट. चिपळूण, पर्टिक्युलरली कुंभारली घाट उतरल्यावर रत्नागिरीतले चिपळूण या ठिकाणी तो घाट उतरतो. माळशेज घाट, कल्याण, अहमदनगर, माळशेज घाट, नाणे घाट, जुन्नर. पर्टिक्युलरली हिस्टॉरिक कनेक्शन आहे बघा. इट इज द ओल्डेस्ट घाट इन महाराष्ट्र. आणि या नाणे घाटामध्ये, जुन्नर या ठिकाणच्या या नाणे घाटामध्ये बऱ्याच ठिकाणी एव्हिडन्सेस, सातवाहना डायनेस्टीची एव्हिडन्सेस, एन्शंट प्लस मिडिएवल महाराष्ट्राचे एव्हिडन्सेस वी कॅन फाउंड इन द नाणे घाट. सगळ्यात जुना डेक्कन प्लॅटूला जर कनेक्ट करायचं असेल, कोकण कोस्ट मधून डेक्कन प्लॅटूला जर कनेक्ट करायचं होतं, तर सगळ्यात जुना जो घाट होता तो नाणे घाटातनं कनेक्ट व्हायचा. यामधनं बराचसा व्यापार सुद्धा चालायचा. या नाणे घाटामध्ये जाऊन पाहिलं तर बरीचशी रांजण खळगे आणि बऱ्याचशा कातळ शिल्पे तुम्हाला दिसतात. दॅट इज द ड्रॉइंग ऑन द रॉक. ओके, तिथे त्याचं उदाहरण आहे. एन्शंट आणि मिडिएवलचं एव्हिडन्स तिथे नेमकं सापडतं. ताम्हिणी घाट मुळशी अँड ताम्हिणी ला कनेक्ट करतं. देन वरंदा घाट उंबर्डे या ठिकाणी आहे. इट इज द क्रेस्ट ऑफ नियर भोरघाट. भोरघाटच्या जवळपास हा वरंदा घाट आहे. पर्टिक्युलरली जर तुम्ही हायेस्ट पाहिलं तर चोरला घाट जवळपास तुम्हाला हायेस्ट दिसतो. That is above sea level 2600 feet. Okay, again you can arrange it in a ascending and descending order. पण बऱ्याच वेळा आंबा घाट, आंबोली घाट, बोर घाट, त्यानंतर थळ घाट, चोरला घाट, खंबाटकी, कुंभारली, माळशेज, नाणे घाट याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहे. ओके, आता या सह्याद्रीच्या भागानंतर, सह्याद्री नंतर महत्वाचं येतं पठार, पर्टिक्युलरली रेस्ट ऑफ द महाराष्ट्र. आणि तुम्ही जर पाहिलं तर मोस्ट ऑफ द महाराष्ट्र इज कव्हर्ड विथ द डेक्कन प्लॅट्यू. पर्टिक्युलरली तुम्ही हा पोर्शन जर सोडला तर रेस्ट ऑफ द महाराष्ट्र, हा जो बाकी रिमेनिंग जो ट्रायंगल शेप आहे तो आहे डेक्कन प्लॅट्यू. इट इज द पार्ट ऑफ डेक्कन प्लॅट्यू. डेक्कन प्लॅट्यू म्हणजे एवढाच नाही, महाराष्ट्राचाच तेवढा भाग नाही, भारताचा जो सेंटर आहे तो डेक्कन प्लॅट्यू म्हणून ओळखला जातो. अँड ऍज इट इज द ओल्डेस्ट वन. तेव्हा भारताच्या भूभागाचं फॉर्मेशन झालं तेव्हा पर्टिक्युलरली ओल्डेस्ट पार्ट जर म्हटलं दॅट इज द डेक्कन प्लॅट्यू. डेक्कन प्लॅट्यू volcanic eruption. Okay. Due to the volcanic eruption, it got formed, Deccan Plateau, and 70 दशलक्ष पूर्वी लाव्हा रसाचं संचयन झालं आणि त्यानुसार तो प्लॅटो निर्माण झाला. म्हणूनच त्याच्यावर इग्नियस रॉक्स, अग्निजन्य खडक आढळतात. ओके, आणि असिताश्म, कृष्ण प्रस्तर हे दोन प्रकारचे खडक आढळतात. विल अगेन खडकांच्या बाबतीमध्ये वी हॅव सम चार्ट फॉर आफ्टरवर्ड. हे आपण भूगर्भ रचना किंवा खडक आपण नंतर बघणार आहोत. ठीक आहे, पर्टिक्युलरली पठार मध्ये या डेक्कन प्लॅट्यू कन्सिस्ट ऑफ तापी पूर्णा खोरं, गोदावरी खोरे, प्राणहिता खोरे, भीमा खोरे आणि कृष्णा खोरे. तापी पूर्णा नॉर्थ साइड, तापी अँड पूर्णा खोरे, इथे गोदावरी खोरे. मॅक्झिमम हा सगळा पोर्शन गोदावरी खोऱ्यांचा भाग आहे. बिकॉज दीज आर द ट्रिब्युटरीज. पैनगंगा, वर्धा, वैनगंगा, these are all the tributaries of Godavari. Then Bhima Khore,
कृष्णा खोरे. प्राणहिता खोरे, प्राणहिता ऍक्च्युली या भागाला प्राणहिता खोरे. ओके. So Deccan Plateau in Maharashtra consists of these areas and particularly या पठाराचा भाग डेक्कन प्लॅटू जर पाहायचं झालं तर बट ऑब्विसली आपल्याला इथलं रॉकचं नेमकं टाइप्स ऑफ रॉक्स बघायला लागतील. ठीक आहे. सो फर्स्ट इज आर्कियन रॉक. आर्कियन रॉक इट्स अ मोस्ट एन्शंट रॉक in Purva Vidarbha, Chandrapur, Bhandara, Gadchiroli, Nanded. The east side of these district have this Archean rock. Then again, some part of Sindhudurga also have that Archean rock. Okay. Archean rock consists of the granite, gneiss and schist. Okay. It is having the iron ore. Most of the iron ore is in this Archean rock. Then second category is a Dharwad rock. Dharwad rock, particularly granulite, dolomite, abrak, sillimanite, hornblende, schist, and Sangamravar marble. Okay. Dharwad rock, particularly east of Nagpur, Bhandara,